समजले असतील. तर काय अडचण आली तर नंतर मला तुम्ही विचाराच. नोट्स ग्रुपवरती पाठवलेल्या आहेत. परत अजून एकदा वाटल्यास पाठवते सेशन संपल्यानंतर. पण हे जे काही आपले 2 ग्रुप संपवून झालेले आहेत, शिकवून झालेले आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील तर पुढं जायला आपल्याला जरा सोपं पडेल बघ. तर पाठीमागच्या सेशनमध्ये आपण बघितलं आपलं परिसंस्था, दुसरा जो आपला ग्रुप होता त्यानंतर जैवविविधता, त्यानंतर आपण बघितलं जैवविविधतेचा ऱ्हास आणि त्यानंतर आपण बघितलं भारतातील वनसंसाधन. मग त्याच्यामध्ये आपण प्रवाळ भित्तिका बघितलं, खारफुटी वने बघितलं, त्यानंतर परिसंस्थेचा ऱ्हास, जैवविविधतेचा ऱ्हास त्याच्यामध्ये डॉक्टर माधव गाडगीळ समिती जी होती 2010 साली मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टने बनवलेली, त्याच्यामध्ये माधव गाडगीळ समितीच्या शिफारसी आपण बघितलेल्या होत्या. तर त्यांनी सांगितलं की जे स्पेशल झोन जे आहे ते बनवावं. त्याच्यामध्ये डहाणू हे महाराष्ट्रातलं पहिलं क्रिटिकल झोन घोषित केलं. त्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी हे महाराष्ट्रातील 3 ठिकाणं क्रिटिकल झोन म्हणून घोषित केली वेस्टर्न घाटावरची. तर वेस्टर्न घाटाच्या संवर्धनासाठीच ही माधव गाडगीळ समिती नेमण्यात आली होती. मग त्याच्यामध्ये त्यांनी शिफारसी दिल्या की केरळ, कर्नाटकमध्ये इथे जे काही खाणकाम चालतं ते आधी पूर्णपणे बंद करा. नवीन खाणींना परवानगी बंद करा, जेणेकरून जैवविविधता ही धोक्यात येणार नाही. मग जैवविविधता कशा-कशामुळे धोक्यात आली आपण त्याची कारणं बघितली. पर्यावरणाचा ऱ्हास, आदिवासाची अवनती, बरोबर ना? परकीय प्रजातींचं आगमन, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये आपण गेंड्याचं एक उदाहरण बघितलं होतं. त्यानंतर डोडो पक्षाचं एक उदाहरण बघितलेलं होतं. त्यानंतर ऑलिव्ह रिडले कासवाचं एक उदाहरण बघितलं होतं. मग आपण गेंड्याची जी काही शिकार होती ती आपण त्याच्या शिंगांसाठी करतो. त्या शिंगांपासून जी काही पावडर बनते त्याचा वापर लैंगिक उत्तेजक पावडर म्हणून केला जातो. त्यामुळे गेंड्यांची शिकार होते. त्यानंतर आपण एक गिधाडाचं उदाहरण बघितलेलं बघा. गिधाड आता सध्या 1% राहिलेले आहेत. बरोबर ना? तर डिक्लोफिनेक नॉन स्टेरॉइड इन्फ्लेमेटरी ड्रग हे जे काही औषध आहे, ते औषध ज्या म्हणजे जनावरांसाठी म्हणजे गाई, म्हैस यांच्यावरती अँटिबायोटिक म्हणून वापरतात आणि त्या औषधाचा अंश असलेल्या प्राण्यांचं मृत शरीर गिधाडांनी खाल्लं आणि त्याचा परिणाम गिधाडांच्या किडनीवरती झाला आणि त्यामुळे गिधाडांची संख्या ही कमी झाली आणि आज फक्त 1% गिधाड जे आहेत ते शिल्लक आहेत. त्यानंतर आपण डोडो पक्षाचं उदाहरण बघितलं 1693 ला ते सगळे नामशेष झालेत बघा. का नामशेष झाले? कारण ते अपडेट नाही झाले, आउटडेटेड झाले. का? तर आपण त्याची स्टोरी पण बघितली बघा. तर हिंदी महासागराच्या द्वीपसमूहाच्या बेटावरती ते राहायचे. त्यावेळी तिथे त्यांना सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या. खायला अन्न, राहायला घर अशा सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या. मग त्यांना असं वाटलं की उगाच कशाला अन्न गोळा करायला जायचं, कशाला ओढायचं, कशाला आपलं मस्त निवांत खाऊया, पिऊया, बसूया. आणि मग त्याच्यानंतर ते उडणं जे आहे ते विसरले आणि त्यामुळे मग तिथे त्या बेटावरती राहणाऱ्या शेतकऱ्यांनी पाळीव प्राणी आणले म्हणजे जसं की कुत्रा वगैरे. तर त्यांनी त्यांना त्या डोडो पक्ष्यांना मारून टाकलं. कारण त्यांना आधी उडायला येत होतं, पण ते विसरले. म्हणजे बघा आपल्या सुद्धा आयुष्यात तसंच असतं सेम. एखादी गोष्ट आपण शिकतो. आपल्याला येत असते, पण आपण ती म्हणजे काही काळानंतर आपण करत नाही बघा आणि त्यामुळे ती गोष्ट आपण विसरून जातो आणि नंतर मग ते आपल्याला तशी सवय लागते आणि नंतर आपल्याला ते स्वतःचं रक्षण करू आपण तेवढी सुद्धा आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी जी आहे, क्षमता जी आहे ती राहत नाही आणि कोणीही आपल्यावरती येऊन अटॅक करून जाऊ शकतो. म्हणजे सेम डोडो डोडो पक्षासारखं म्हणजे मग त्यांनी जेव्हा ते उड्डण विसरले त्यावेळी मग त्यांच्यावरती पाळीव प्राण्याने हल्ला केला आणि ते नामशेष झाले आणि त्यांच्यानंतरची जी काही त्यांना पिल्लं वगैरे झाली ती सुद्धा तशी जन्माला. म्हणजे ॲक्टिव्ह राहणं किंवा जे आपल्यामध्ये आहे ते सतत चालू ठेवणं म्हणजे प्रॅक्टिस म्हणू आपण किंवा जे आपल्यामध्ये आहे ते व्यवस्थित ठेवणं, त्याचा सराव करणं. आता बघा एखादा एक खेळाडू आहे, जो स्कूल लेव्हलला रनिंगमध्ये एथलेटिक्स असेल किंवा वेगळ्या कुठल्या स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं खेळत असतो, खूप चांगली त्याची कामगिरी असते आणि परत जर त्याने जर त्याच्यामध्ये जर सातत्य जर नाही ठेवलं किंवा एखादा पैलवान आहे, तो खूप आधी कुस्ती खेळायचा, नंतर त्याचा गॅप पडला, तर नंतर कुस्ती खेळणं विसरून जातो बघा. म्हणजे एखादा महाराष्ट्र केसरी जरी असेल आणि नंतर त्यानं जर त्याच्यामध्ये सातत्य नाही ठेवलं, तर नंतर तो कुस्ती साध्या गावातल्या कुस्तीमध्ये सुद्धा जिंकणार नाही. म्हणजे अशी परिस्थिती होती. तर डोडो पक्षाचं झालं त्यामुळे आपण एक विद्यार्थी म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट असणं गरजेचं आहे. आउटडेटेड होणाऱ्याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. रोज काहीतरी नवीन वाचलं पाहिजे. रोजच्या रोज आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात, त्या घटनांशी आपण अपडेट असलं पाहिजे. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कुठली घटना कुठल्या
विषयाच्या रिलेटेड आहे ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजे सतत अपडेट राहणं सध्याच्या डेटला खूप गरजेचं आहे. कारण जग खूप फास्ट चाललंय आणि आपण खूप पाठीमागे आहोत. म्हणजे तुम्ही कुठल्याही ग्रामीण भागात राहत असाल, खेड्यात राहत असाल, कुठेही राहत असाल, तरी सुद्धा आपलं कॉम्पिटिशन हे जे आहे ते पूर्ण महाराष्ट्र लेव्हलवर महाराष्ट्रातील सगळ्या मुलांशी आहे, भारतातल्या सगळ्या लोकांशी आहे, इव्हन जगातल्या सुद्धा सगळ्या लोकांशी आहे. त्यामुळे जगासोबत जर चालायचं असेल, तर आपल्याला अप टू डेट राहावं लागणार आहे. तिथं आपल्याला नो ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला जर वेगळं काय करायचं असेल, नाहीतर सगळी माणसं जगतात, रोज सकाळी उठतात, जे काय असेल ते काम करतात, जेवण करतात, झोपतात. हे सगळेच आयुष्य जगतात. पण तुम्हाला जर त्या सगळ्यांपेक्षा जर काही वेगळं करायचं असेल आणि सगळ्यांपेक्षा एक काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व तुमचं जर व्हावं असं वाटत असेल, तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं जगावं लागेल, अप टू डेट राहावं लागेल. सगळीच माणसं तर काही सगळेच अपडेट राहत नाहीत बघा. पण आपण राहिलं पाहिजे. कारण का? तर आपल्याला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. म्हणून आपल्याला रोजच्या रोज अपडेट राहावं लागतं. बघा आता स्पेस टेक्नॉलॉजी असेल, काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, आता आपण बायोटेक्नॉलॉजी बघतोय. म्हणजे खूप ॲडव्हान्स जग असणार आहे पुढच्या येत्या एक 10-20 वर्षामध्ये. म्हणजे मला तर असं वाटतं कधी-कधी जेव्हा आपण टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड वगैरे काही वेगळ्या रोज बातम्या बघतो बघा. तो एलॉन मस्क वगैरे इतका वेडा नाहीये. तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. तो आज Twitter खरेदी करतो. वेगवेगळे त्याच्यामध्ये SpaceX नावाची कंपनी सुरू करतो. म्हणजे उगीच सगळ्या गोष्टी होत नाहीत बघा. म्हणजे त्याचं काही ना काहीतरी कारण असेल. कारण पुढचं जग हे खूप ॲडव्हान्स असणार आहे आणि 2 जग असतील. म्हणजे 20-25 वर्षानंतरचा काळ सांगते मी. 2 जग असतील. म्हणजे एक वेगळं जग असेल आणि एक वेगळं जग असेल. मग एक जग जे असेल ते खूप सधन असेल. त्यांच्याकडे खूप सारा पैसा, खूप साऱ्या सोयी-सुविधा असतील. एक लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड त्यांचं एकदम भारी असेल आणि जॉब वगैरे खूप चांगला असेल. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं नॉलेज त्यांच्याकडे असेल. सगळे अपडेट असेल. अशा लोकांचं एक जग असेल. आणि आपल्या अशा एक लोकांचं जग असेल जे मिडल क्लास फॅमिली, धर्म, राजकारण, कुणाच्या तरी पाठीमागे पळणं राजकीय लोकांच्या आणि हिंदू, मुस्लिम, भोंगे हे असं जे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे, मग त्याला फॉलो करणारा एक जग वेगळं असेल. मग त्यावेळेस आपल्याला वाटेल 20-25 वर्षांनी, अरे आपण किती हालाकीत जीवन जगतोय, किती वेगळं आयुष्य जगतोय आणि त्या जगातली लोकं किती छान आयुष्य जगतात. मग आपल्याला त्यावेळेस पश्चाताप होईल बघा. तर आता जर आपल्याला त्यावेळेस पश्चाताप करून घ्यायचा नसेल 20-25 वर्षानंतर, तर आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करून आपल्या आजूबाजूला जे पण काही निगेटिव्हिटी असेल, जे पण काही चुकीच्या गोष्टी घडत असेल, असं खूप रिएक्ट व्हावं वाटतं किंवा खूप काही गोष्टी म्हणायला पटत नाही. त्याच्यावरती लगेच लिहावं, Facebookला पोस्ट टाकावी. असं खूप खूप वाटत असतं. पण तरीही एक गोष्ट समजली, की आपण म्हणजे उगीच आपला वेळ त्याच्यामध्ये घालवत असतो किंवा त्यामुळे त्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देऊन काहीच मिळणार नाही. हे म्हणजे आतापर्यंतचा अनुभवातून म्हणजे एवढं आपण काही किती जरी लिहिलं आणि काही जरी केलं तरी पण ते कुठे थांबणार नाही. त्यामुळे आपण एक विद्यार्थी म्हणून आपलं आयुष्य, आपलं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. अपडेट राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या अँगलनी बघितलं पाहिजे. आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये तुम्ही फक्त सेल्फ अचिव्हमेंट वरती फोकस करा. स्वतःच्या कामावरती भर द्या आणि तुम्हाला खूपच वाटलं मला काहीतरी करायचंय बाबा लोकांसाठी, तर डायरेक्ट तुम्ही जे खरंच गरजू माणसं आहेत, हॉस्पिटलमध्ये जा. तिथं खूप सारे गरीब माणसं उपचाराविना, पैशाविना, उपचाराविना मरतात. त्या लोकांना डायरेक्ट तिथे मदत करा. अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन तिथे मदत करा. पण उगीच बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. स्वतःच्या अभ्यासावरती, स्वतः अपडेट राहण्यावरती आणि स्वतःच्या सेल्फ अचिव्हमेंट वरती फोकस करा. बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. तुम्हाला जर त्या वेगळ्या जगात जर राहायचं असेल पुढच्या 20-25 वर्षानंतर, तर तुम्हाला आत्तापासून खूप अप टू डेट राहावं लागेल. खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं नॉलेज मिळवावं लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपडेट राहावं लागेल. तर हे डोडो पक्षावरून एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं बघा. कारण म्हणजे बोलण्यासारख्या खूप गोष्टी असतात. एक विषय आला की आपण त्याच्यात बराच वेळ बोलू शकतो. पण अप टू डेट राहणं हे आपण डोडो पक्षाकडून शिकलं पाहिजे. नाहीतर आपलं अस्तित्व कधी संपेल, आपण कधी नामशेष होऊ हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. जिवंत राहणार आहोत, खायला मिळणार आहे, पण तसं आयुष्य जगण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आपलं एक वेगळं आयुष्य असावं असं जर वाटत असेल, तर तुम्हाला वेगळं जगावं लागेल. ते सुद्धा आज, आत्ता, ह्या क्षणापासून वेगळ्या पद्धतीने जगावं लागेल, वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल.
खूप वाचन करावं लागेल, खूप नॉलेज वाढवावं लागेल. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर आपण ऑलिव्ह रिडले कासवाचं एक उदाहरण बघितलं बघा. ऑलिव्ह रिडले कासव सुद्धा भारतात खूप आहेत, पण ते सुद्धा आता कमी झालेले आहेत. का? कारण सध्याचं तापमान खूप वाढतंय बघा. त्यामुळे त्यांची जी अंडी आहेत ती खराब होत आहेत. त्याच्यातून पिल्लं बाहेर येत नाहीत. बरोबर? खूप सारे समुद्रात वादळ येतात. त्यामुळे पण त्यांची जी संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की दरवर्षी वायंगणी हे जे ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तिथे दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये सागरी कासव महोत्सवाचं आयोजन केलं जातं. हे पण एक आपण पॉइंट बघितलं. तर हे एक 3-4 जे उदाहरणं आपण जी सांगितली, डोडो पक्षी, गेंडा, त्यानंतर गिधाड, त्यानंतर ऑलिव्ह रिडले कासव, हे सगळे जे उदाहरणं जे आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण भेटलो तर ब्लॅक टर्टल हा जो काय आहे तो अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठा हा सागरी कासव आहे तो अमेरिकेमध्ये आढळतो. तर हे एवढं सगळं आपण बघितलेलं. त्यानंतर भारतीय वन संसाधनामध्ये आपण बघितलेलं की फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया हे वनांचं सर्व्हे जे करते, त्याचं जे काही डेहराडून येथे जे हेड ऑफिस आहे, त्याच्यानंतर त्यांचं जे नागपूर, शिमला, बांगलादेश, सॉरी बेंगलोर, चेन्नई ह्या ठिकाणी 4 ठिकाणी त्यांचे वेगवेगळे विभागीय ऑफिसेस आहेत. तर ते पण आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण खारफुटी आणि प्रवाळ भित्तिका ह्या 2 गोष्टी बघितलेल्या आहेत. ओके. कोरल रीफ्स आणि मॅनग्रोव्हज. तर खारफुटी जी वनं जी आहेत ती सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर गुजरात आणि सध्या जास्त विकसित जे असलेलं आहे ते सुंदरबन, बांगलादेश. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मुंब्रा या ठिकाणी खारफुटी वनं जास्त आहेत. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट कोकणामध्ये देवगड, रत्नागिरी, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा ह्या ठिकाणी सगळी जी काही खारफुटी वनं आहेत. त्याच्यानंतर खारफुटी वनं चं जे काही धोरण आहे, संवर्धन जे आहे, धोरण जे आहे ते 1987चं आहे. ओके. त्याच्यानंतर नॅशनल मॅनग्रोव्ह रिसर्च सेंटर जे आहे आपण बघितलं होतं, ओडिसा भितरकनिका येथे आहे आणि त्याची स्थापना 2006ची आहे. ओके. त्यानंतर आपण बघितलेलं की आणि एकूण भारतामध्ये जेवढी काही खारफुटीची वनं आहेत, तेवढी त्याच्यापैकी 3% जे आहेत ते आपल्या भारतामध्ये आहेत, जगाच्या एकूण. ओके. तर त्याच्यामध्ये आपण प्रवाळ भित्तिका बघितलं होतं, कोरल रीफ्स. तर कोरल ह्या प्रजातीचे जे काही प्राणी आहेत त्यांच्या वसाहती म्हणजेच काय आहे, प्रवाळ भित्तिका. मग आपण बघितलं की प्रवाळ भित्तिका बनण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो. मग प्रवाळ भित्तिका मध्ये त्याच्यासाठी एक योग्य वातावरण पाहिजे. बरोबर ना? तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस पाहिजे. समुद्राची खोली 70 मीटर पर्यंतच असायला पाहिजे. कारण प्रकाश पण तिथेपर्यंत पोहोचला पाहिजे तरच प्रवाळ भित्तिकेची वाढ होईल. त्याच्यानंतर खाडीमध्ये प्रवाळ भित्तिका तयार होते असं सांगितलं. कारण स्थिर क्षारता असणं खूप गरजेचं आहे. कारण खाडीची क्षारता जी आहे ती उन्हाळ्यात कमी होते, पावसाळ्यात वाढते. तर अशामुळे तिथे प्रवाळ भित्तिका तयार होत नाही. तर सगळ्यात जी काही अंदमान निकोबार इथे सगळ्यात विकसित प्रवाळ भित्तिका आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की नॅशनल कोरल रीफ रिसर्च सेंटर जे आहे ते पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार येथे आहे आणि त्याची सुद्धा स्थापना 2006ची आहे. तर हे आपण त्याच्यामध्ये बघितलेलं होतं. तर एवढी सगळे 2 ग्रुप जे आहेत, टोटल 8 चॅप्टर आपण पाठीमागच्या सेशनमध्ये बघितले होते. त्यानंतर आपण परिसंस्था बघितलं होतं. परिसंस्था, त्याच्यानंतर ऑर्थर ट्रान्सले आणि 1935 मध्ये परिसंस्था ह्या शब्दाचा शोध लावला. ते एक लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण बघितलं तर परिसंस्थेचे मुख्य घटक, बरोबर, उत्पादक, भक्षक आणि विघटक हे आपण बघितले. ओके. तर हे एवढं सगळं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आपल्या नोट्समध्ये आपण एकदम एक्झाम ओरिएंटेड जे आपल्याला महत्वाचं आहे, जे आपल्याला गरजेचं आहे तेवढ्याच नोट्स आपण त्याच्यामध्ये बनवल्या होत्या. मी ते पीडीएफ शेअर करते म्हणजे तुम्हाला कळेल आपण पाठीमागच्या वेळेस काय काय बघितलेलं आणि आता पुढे आपण तर पीडीएफ शेअर होत नाहीये का?
हा दुसरा ग्रुप होता बघा आपला. दुसऱ्या ग्रुपची परत एकदा रिव्हिजन घेते मी. परिसंस्था त्याच्यामध्ये आपण जैविक अजैविक घटक बघितलेले 5 मिनिटात आपण फक्त जस्टिफाईज करू, म्हणजे तुमची लिंक लागेल. जैविक मध्ये उत्पादक, भक्षक, विघटक हे 3 घटक आपण बघितले होते. अजैविक मध्ये हवा, पाणी, मृदा, गुरुत्वाकर्षण बल, तापमान आकडे हे सगळं होतं. आणि उत्पादक म्हणजे जे स्वयंपोषी असतात, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, ते म्हणजे उत्पादक. हरित वनस्पती सगळ्या, बरोबर ना. त्याच्यानंतर ज्या काही प्लवंग जे आहे महासागरामध्ये असणारी, ती सुद्धा एक उत्पादकतेचं उदाहरण आहे. हे रसायन संश्लेषण जे आहे, होमिओसिंथेसिसचा वापर करून स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. भक्षक मध्ये प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक हे आपण बघितलेले होते. हे घटक बघितलं होतं. त्यानंतर ऊतीचक्र, पदार्थ चक्र हे आपण बघितलं. ऊर्जा प्रवाह म्हणजे एका पातळीपासून दुसऱ्या पातळीपर्यंत ऊर्जेचं होणारं हस्तांतरण हे परिपूर्ण नसतं आणि या हस्तांतरणात बरीचशी ऊर्जा मुक्त होते किंवा वापरली जाते आणि हे कमीत कमी फक्त 10% असते, असं कोणी सांगितलंय? लिंडमेनने सांगितलंय. तर अन्न साखळीमध्ये एक ऊर्जा विनिमय पातळीपासून पुढच्या ऊर्जा विनिमय पातळीकडे ऊर्जेचे होणारे हस्तांतरण हे जवळपास 10% असते. पदार्थ चक्र किंवा पोषण द्रव्य चक्र म्हणजे बघा काय असतं. पर्यावरणातील अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे व जैविक घटकांकडून पुन्हा अजैविक घटकांकडे पोषण द्रव्याच्या होणाऱ्या संक्रमणास किंवा ऊर्जेस पोषण द्रव्य चक्र किंवा पदार्थ चक्र किंवा जीवभू रासायनिक चक्र असेही म्हणतात. आपण अन्न साखळी बघितलं, विघटक अन्न साखळी बघितलं, भूस्थित जलीय अन्न साखळी बघितलं, अन्न जाळी फूड वेब हे पण बघितलेलं. त्यानंतर आपण स्वयंपोषी जीवाणू, परपोषी जीवाणू हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण जैवविविधता बघितलं बघा. जैवविविधतेमध्ये भूस्थित, सागरी. भूस्थित जी आहे ती 6.5 ट्रिलियन आहे आणि पाण्यात असणारी जैवविविधता 2.2 ट्रिलियन इतकी आहे. टोटल जैवविविधता 8.7 ट्रिलियन इतकी आहे. जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी 3 गोष्टी बघा. जनुकीय विविधता, जीवप्रजाती विविधता आणि परिसंस्था विविधता. या 3 पद्धतींचा वापर करून जैवविविधतेचा अभ्यास केला जातो. जैवविविधता ठरवण्याचे निकष बघा काय आहेत. प्रजातींची संख्या, प्रत्येक प्रजातीचं असणारं प्रमाण, आधिपत्याचा अभाव, ही सगळी जैवविविधता ठरवण्याचे निकष आहेत. जैवविविधता संवर्धनाचं महत्व काय आहे, की प्रत्येक जैव प्रजातीचं अस्तित्व जपून ठेवण्याचा अधिकार आहे. सजीवांच्या सर्व प्रजाती परस्पर अनेक मार्गाने अवलंबून असतात आणि सजीवांच्या सर्व प्रजाती नष्ट झाले तर अन्न साखळीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तर हे आपण बघितलं. जैवविविधतेचं वितरण आपण बघितलं बघा. 1% फक्त अभ्यास करणं शक्य झालेलं आहे आतापर्यंत माणसाला. अजून 99% अभ्यास करणं बाकी आहे आणि काही गोष्टींचा अभ्यास करायच्या आधीच त्या गोष्टी नष्ट सुद्धा होऊन गेलेल्या आहेत. काही फुलांची, पक्ष्यांची, प्राण्यांची आपल्याला नाव सुद्धा माहित नाहीत बघा, कारण त्या अभ्यास करायच्या आणि आपल्याला माहिती व्हायच्या आधीच नष्ट सुद्धा झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं जैविक अन्न सुरक्षा. तर अन्न सुरक्षेमध्ये म्हणजे ज्या सगळ्या काय आपण पदार्थ म्हणजे आपण बघा अन्नासाठी प्रत्येक गोष्टीसाठी जैवविविधतेवरती अवलंबून आहे. ज्वारी, गहू, बाजरी जे पण काही आपण खातो, भाज्या, हे सगळं जैवविविधतेचे एक भाग आहेत. आणि त्या जर आपण संवर्धित करून नाही ठेवल्या तर आपल्याला अन्न सुरक्षेत सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. ओके. तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण संवर्धित करून ठेवल्या पाहिजे. आपण बघितलं का तांदूळ 30,000 पेक्षा जास्त वाण अस्तित्वात होते, म्हणजे 30,000 प्रकार अस्तित्वात होते, पण आता त्यातले फक्त 18 प्रकार शिल्लक आहेत. म्हणजे 29,982 प्रकार तांदळाचे जे नष्ट आपण केले बघा. कारण का तर ते संवर्धित करून ठेवलेले नाहीत. आणि त्यासाठीच मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं सकाळी, भारतातली पहिली जीन बँक महाराष्ट्रामध्ये येते. कारण का, कारण आपल्या महाराष्ट्रामधलं जेवढं काही सगळं आहे जैवविविधता, म्हणजे मग ते भाज्या, फळं, हे ते सगळं ए टू झेड सगळ्या गोष्टी त्याच्यात संवर्धित करून ठेवल्या जातील. म्हणजे बियाणं संवर्धित करून ठेवलं जाईल. भाज्या, माशांचे प्रकार, मासे जे असतात ते त्याचे वेगळे प्रकार, वेगळे बियाणं, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी फळं, बरोबर ना. वेगवेगळे जे काही प्राण्यांची ब्रीड, जनुक, म्हणजे जसं की शेळी, मेंढी, गाई, म्हैस, बैल, बरोबर. नाही तर हे उद्या आपण जे बघतो बघा, आता आपल्याकडे पांढऱ्या गायी म्हणतो ना आपण, खिलारी गायी, त्या खूप कमी झालेल्या दिसतात बघा. आणि त्याचं जर ब्रीड जर आपण जर नाही ठेवला आता, तर परत तशा प्रजाती जन्माला येणार नाहीत आणि ते नामशेष होतील. तर हे एवढं सगळं त्याच्यात मध्ये संवर्धित करून ठेवलं जाणार. औषधशास्त्रामधल्या सुद्धा बऱ्याच ज्या काही वनस्पती आहेत त्या आपल्याला नावं माहिती नसतात, तर त्या सुद्धा आपण संवर्धित करून ठेवल्या पाहिजे. जसं की ॲलोवेरा असेल, तुळस असेल, गुळवेल असेल. आता गुळवेल आपल्याला माहिती नाही किंवा आपल्याला बघायला मिळत नाही बघा, पण ती खूप औषधी वनस्पती आहे, बरोबर. म्हणजे अशा कितीतरी वनस्पती असतात ज्या रानभाज्या असतात,
ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात, पण आपल्याला त्या माहिती नसतात. ओके. मग त्याच्यामध्ये आपण अजून हे 2 घटक बघितले खूप महत्वाचे होते. जैवविविधता हॉटस्पॉट आणि होप स्पॉट. आता हॉटस्पॉट म्हणजे काय? की ज्या ठिकाणी जैवविविधता धोक्यात आलेली आहे. ते म्हणजे काय आहे? जैवविविधता हॉटस्पॉट. आता याचा शोध कोणी लावला? 1998 मध्ये नॉर्मन मायर्स या संशोधकाने. आणि आता आपल्या भारतातली बघा कुठली कुठली आहेत 4 ठिकाणं जी हॉटस्पॉट आहेत. लक्षद्वीप बेट, अंदमान निकोबार बेट, पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट. आणि त्यासाठीच पश्चिम घाटाचं संवर्धन करण्यासाठी डॉक्टर माधव गाडगीळ समिती नेमण्यात आलेली होती. कधी? 2010 साली. बघा ही 4 ठिकाणं जी आहेत ती हॉटस्पॉट मध्ये लक्षात ठेवा. नॉर्मन मायर्स यांनी 1988 मध्ये हॉटस्पॉटची संकल्पना मांडली. कशावरती? प्रजातींची संख्या कमी झाली, प्रत्येक प्रजातीचं प्रमाण कमी झालेलं आहे, आधिपत्याचा अभाव आहे आणि विशिष्ट प्रजातींच्या आदिवासाची ऱ्हास होण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे. आणि ह्या सगळ्या 4 निकषांवरती तो हॉटस्पॉट झालेला असं ते ठरवलं जातं बघा. तर भारतामध्ये 4 ठिकाणं आहेत. कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत धोकाग्रस्त जैवविविधता प्रदेशांना जैवविविधता हॉटस्पॉट असं म्हटलं जातं. लक्षद्वीप बेट, अंदमान निकोबार बेट, पूर्व घाट आणि पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट ही 4 ठिकाणं लक्षात ठेवा. ओके. होप स्पॉट जे आहे ते महासागराच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण अशी बेटांची निवड करते बघा. बरोबर आहे. आणि जिथे मग मिशन ब्ल्यू ही संस्था जी आहे ती ब्ल्यू फ्लॅग त्यांना मानांकनाचा दर्जा देते. ओके. तर हे मिशन ब्ल्यू नावाची एक संस्था, त्याच्या संस्थेच्या संस्थापिका आहेत सिल्विया आली. ओके. आणि भारतातील होप स्पॉट आहेत अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे. टोटल 17 ही जैवविविधतेची ठीक केंद्र आहेत जगामध्ये. तर त्याच्यामध्ये आपला भारत एक आहे बघा. ऑस्ट्रेलिया, इंडिया, पेरू, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन, चायना, कोलंबिया, मादागास्कर, साऊथ आफ्रिका, मलेशिया, USA, मारिको, व्हेनेझुएला, UK, न्यू गिनी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो हे सगळे जे आहेत 17 महाविद्या केंद्र आहेत त्याच्यामध्ये आपला भारत सुद्धा एक आहे. तर हे पण इथे तुम्ही लक्षात ठेवा. हॉटस्पॉट आणि होप स्पॉट हे लक्षात ठेवा. हॉटस्पॉट 1988 मध्ये नॉर्मन मायर्स यांनी संकल्पना मांडलेली आहे आणि भारतातले पश्चिम घाट, पूर्व हिमालय, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट हे 4 ठिकाणं लक्षात ठेवा. आणि होप स्पॉट मध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट हे दोन्ही उदाहरणं लक्षात ठेवा. ओके. तर एवढं सगळं आपण याच्यात बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर परिसंस्थांच्या उन्नती आणि जैवविविधतेचा ऱ्हास. त्याच्यामध्ये पहिली समिती आपण बघितली डॉक्टर माधव गाडगीळ समिती, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेली पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी. ओके. तर 2010 मध्ये स्थापन केलेली पश्चिम घाट हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनात अत्यंत संवेदनशील व महत्वपूर्ण आहे. आणि जवळपास पुष्प म्हणजे असणाऱ्या फुलं असणाऱ्या वनस्पतींच्या 4000 प्रजाती तिथे आहेत. भारतात 27% प्रजाती या पश्चिम घाटामध्ये आढळून येतात. मग तिथं पश्चिम घाटावरती बघा मुंग्या 350 प्रजातीच्या आहेत, फुलपाखरं 330 प्रजातीचे आहेत, मोलुस्का त्यात 269 प्रजाती आहेत, सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये 225 प्रजाती आहेत, मासे 288 प्रकारचे आहेत, पक्षी पण 500 पेक्षा जास्त प्रजातीचे आहेत. हे एवढं सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. आता या समितीच्या शिफारसी पण आपण बघितल्या बघा. एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह एरिया, बरोबर ना, म्हणजे जे झोन जे आहेत ते असे संपत आलेले आहेत. सेन्सिटिव्ह झोन तर ते घोषित केले. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील डहाणू तालुका पहिल्यांदा घोषित केला. त्यानंतर महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान डोंगर ही पश्चिम घाटामध्ये असणारे संवेदनशील क्षेत्र असल्याचं सांगितलं. पश्चिम घाटासाठी वेस्टर्न घाट बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी वेगळी असावी अशी शिफारस एक ह्या समितीने केली होती. त्यानंतर कर्नाटक, केरळमधील खाणींना 2016 पर्यंत पूर्ण बंद करण्याची शिफारस केली होती बघा. तसेच कोणत्याही नवीन खाणींना परवानगी देऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं. या समितीने पश्चिम घाटामध्ये वाढून चाललेला मानवी हस्तक्षेप तसेच नवीन विकास प्रकल्प आणि केरळमधील पाटबंधारे आणि धरणे यांना तीव्र विरोध केला होता. तर एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन घोषित केले बघा ह्या शिफारसीने. त्याच्यामध्ये पहिलं डहाणू, त्याच्यानंतर माथेरान, पाचगणी, महाबळेश्वर. तर वेस्टर्न घाटासाठी एक वेगळी वेस्टर्न घाट बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी असावी असं सुद्धा त्यांनी शिफारस केली होती. त्यानंतर बघा परिसंस्था नष्ट होण्याची कारण आपण बघितली होती. शहरीकरण, खाणकाम, स्थलांतरित शेती, विकास प्रकल्प, अतिचराई, नैसर्गिक आपत्ती हे आपण एवढं सगळी नष्ट होण्याची कारणं बघितली होती.
तर जैविकतेच्या ऱ्हास होण्याची कारण आपण बघितली. शिकार आणण्यासाठी कोणी करतं, व्यापारासाठी कोणी करतं, छंद म्हणून पण कोणी करतं बघा. त्याच्यामध्ये आपण गेंड्याचं उदाहरण सांगितलं होतं. आदिवास अवनती, बरोबर. आदिवास नष्ट झाल्यास प्राण्यासमोर फक्त 3च पर्याय शिल्लक राहू शकतात. एक म्हणजे स्थलांतरित होणे, परिस्थितीशी अनुकूल होणे आणि मृत्यू पावणे, बरोबर. एकतर परिस्थितीशी अनुकूलन घडून आणणे म्हणजे आहे त्या परिस्थितीत स्वतःला तेच जुळवून घेणे, एकतर स्थलांतरित होणे आणि मृत्यू पावणे, या 3च शक्यता त्याच्यामध्ये असू शकतात. आणि जर प्राण्याने आदिवासाचा त्याग करून नवीन आदिवास शोधला तर नवीन आदिवासामध्ये त्याला स्पर्धेस सामोरे जावे लागते. असे स्थलांतरित होत असताना भक्षकांकडून भक्षक, उपासमार किंवा रोगराई इत्यादी धोके देखील संभवतात. आदिवासाचं विखंडन एक महत्वाचं कारण आहे बघा, जे आपण म्हणतो की विकास विकास या नावाखाली आपण खूप साऱ्या प्राण्यांच्या प्रजाती संपवत आहोत बघा. आता 4G आलं, 5G आलं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या चिमण्या, ते रेज जे असतात बघा, ते सहन होत नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा चिमण्या, पक्षी वगैरे तुम्हाला आता सध्या दिसत नाहीत बघा. जसं की रेल्वे बांध असेल, रेल्वे लाईन्स, कालवे, शेती, विविध विकास प्रकल्प, मेट्रो, समृद्धी महामार्ग, असे सगळे जे काही वेगवेगळे एवढे जे काही विकास कामं सुरू आहेत बघा, तर त्याच्यामध्ये आपण खूप सारी झाडं तोडतो आणि त्यांच्या आदिवासाचं विखंडन करतो. आणि आदिवासाचं विखंडन हे अनेक प्रजाती लोप पावण्यास कारणीभूत ठरलेले एक महत्वाचं कारण आहे. परदेशी जीव प्रजातींचा प्रवेश हे पण एक कारण आहे जैविकता नष्ट होण्याचं. नवीन प्रजातींच्या प्रवेशानंतर तीव्र शक्यता उद्भवतात बघा. प्रजाती जर स्थानिक प्रजातींना कुठलाच धोका न पोहोचवता स्थायिक होईल किंवा नवीन परदेशी प्रजाती प्रभावी भक्षक असेल तर स्थानिक प्रजाती नष्ट करेल. ओके. त्याच्यामध्ये आपण डोडो पक्षी बघितलं, 1681 ला ही प्रजात नष्ट झालेले. का नष्ट झाले ते आपण आता जस्ट डिस्कस केलं. गिधाड का नष्ट झालं आपण बघितलं बघा. डिक्लोफिनॅक नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग जे आहे ते औषध अँटीबायोटिक म्हणून जनावरांसाठी वापरलं जातं, पण ते औषधाचा अंश असलेले मृत प्राण्यांचे शरीर गिधाडाने खाल्ले आणि गिधाडच्या किडनीवरती परिणाम झाला आणि गिधाडांची संख्या 99% घटली आणि त्यामुळे औषधावरती 2015 पासून भारत सरकारने बंदी घातलेली आहे. नंतर ऑलिव्ह का असं आपण बघितलं बघा. ओके. बघा. त्याच्यानंतर इथे एक उदाहरण लिहिलंय बघा. हा प्रश्न होता. ओरांग उटांग नावाचा एक ओडिसामध्ये नंदनगड नावाचं एक ठिकाण आहे. तो फेब्रुवारी 2019 मध्ये ओरांग उटांग नावाचा एक माकडाच्या प्रजातीतला एक प्राणी होता. तर तो आता फेब्रुवारी 2019 ला नामशेष झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं भारतातील वन संसाधने बघितलं बघा. फॉरेस्ट ऑफ इंडिया दरवर्षी भारतातल्या वनांचं सर्वेक्षण करतं. सध्या आता आपण 21 वरून 24% आलेलो आहोत. तरी सुद्धा अजून आपल्याला राष्ट्रीय वन धोरण जे आहे 1988च त्याप्रमाणे आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. तेव्हा कुठे आपल्याला सगळ्यांना शुद्ध हवा, शुद्ध ऑक्सिजन मिळू शकेल. ओके. राष्ट्रीय वन धोरण जे आहे 1988च त्यात आपल्याला उद्देश होता की 33% आपल्याला जे आहे ते वनाचं प्रमाण वाढवायचं. म्हणजे 88 नंतर 2022 पर्यंत 34 वर्षाचा कालावधी गेला तरी सुद्धा आपण फक्त 24%वरतीच अजूनही पोहोचलेलो आहोत. म्हणजे अजून आपल्याला 33% जर वनक्षेत्र करायचं असेल तर अजून आपल्याला 28,000 कोटी वृक्षांची लागवड करावी लागणार. तरी आपण बघितलं फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया दरवर्षी वनांचा सर्वे करतं. बरोबर. त्याच्यामध्ये मग त्याचे हेडक्वार्टर जे आहे ते डेहराडून येथे आहे. सिमला, कलकत्ता, नागपूर, बेंगलोर ह्या 4 ठिकाणी त्यांचे
प्रमुख कार्यालय जे आहेत ते आहेत. त्याच्यामध्ये आपण खारफुटी वने बघितलं बघा. खाऱ्या आणि समुद्र किनारे आढळतात, समुद्र किनारे आढळतात. या वनामध्ये क्षार सहनशील असणाऱ्या विविध वनस्पती आढळतात. असंख्य पक्षी प्रजाती देखील या वनामध्ये अधिवास करतात आणि जगातले सगळे जेवढे काही खारफुटी वन त्याच्यामध्ये 3% भारतात आहेत. आणि वनांचं क्षेत्र 4740 किलोमीटर आहे आणि भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या 0.14% इतका आहे. त्याच्यामध्ये सुंदरबन आणि अंदमान निकोबार येथील खारफुटीची वने अत्यंत विकसित आहेत आणि सर्वात जास्त क्षेत्र पश्चिम बंगाल आहे. त्यानंतर अनुक्रमे आता गुजरात 2 नंबरला, आपण महाराष्ट्र 1 नंबरला आहे बघा. महाराष्ट्र, गुजरात, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेट इथे खारफुटी वने आहेत. त्यानंतर खारफुटी राष्ट्रीय धोरण जे 2006 आहे बघा. आणि खारफुटी वन ही समतोलासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. विविध सागरी प्रजातींना अधिवास पुरवतात. अत्यंत प्रतिकूल हवामानापासून सुनामी वादळे संरक्षण देतात. ओके, तर हे सगळं इथे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, खारफुटी वनापासून मिळणारे फायदे काय काय आहेत. जैविकता संपन्न आहेत ही वने. जवळपास 2000 मासे प्रजाती आणि इतर जलचर प्राण्यांना ही वने अधिवास पुरवतात. कोळंबी मासे यांचे हे पोषण आणि प्रजनन स्थाने आहेत. म्हणजे कोळंबी जी आहे ती तर खारफुटी वन जिथे आहे तिथे आढळते. समुद्राच्या जमिनीवरील आक्रमण थोपून किनारपट्टीचे संरक्षण करतात. नद्यांनी व इतर जलप्रवाहांनी वाहून आणलेला गाळ अडवतात. कचरा आणि प्रदूषकांना पिलर म्हणून प्रभावी ठरतात. वादळापासून व सुनामी लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात आणि सागरी उत्पादकतेत यांचा महत्वाचा वाटा आहे. खारफुटी राष्ट्रीय धोरण 2006 आहे आणि खारफुटी संवर्धन कार्यक्रम 1987 मग अशी माझं थोडं कन्फ्युजन झालं. तर खारफुटी संवर्धन कार्यक्रम 1987 आणि राष्ट्रीय वन धोरण जे आहे ते 2006 आहे. खारफुटी वनांसाठीच असणारं धोरण ते 2006 आहे आणि खारफुटी संवर्धन कार्यक्रम 1987 आणि हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. बघा, खारफुटी वने धोक्यात येण्याची कारण कुठली. शहरीकरण व विकास प्रकल्प, लाकूड हे इंधनासाठी वापरतात म्हणून खारफुटी वनांची तोड, कचरा टाकण्यासाठी वापर, कृषी रसायनांनी केलेले प्रदूषण, खाणकाम, शेत जमिनीमध्ये रूपांतर, जसं मिठागर वगैरे बनवलेलं आहे बघा, त्याच्यामुळे सुद्धा खारफुटी वने धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील खारफुटी वने बघा, मुंब्रा इथे सर्वात विकसित आहेत. त्यानंतर रत्नागिरी, देवगड, वैतरणा, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा या ठिकाणी खारफुटी आहेत. आणि नॅशनल मँग्रोव्ह जेनेटिक रिसर्च सेंटर जे आहे ते ओडिसामध्ये भितरकनिका येथे आहे आणि त्याची स्थापना 2006 ओके. आणि केवळ भारतात आढळणाऱ्या स्थान विशिष्ट जे काही खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत, हायझोफोरा पिचारस तामिळनाडूमध्ये आणि हेरिटेरा भितरकनिका ओडिसामध्ये. नंतर आपण बघितलं प्रवाळ भित्तिका, कोरल रीफ आहे बघा. प्रवाळ म्हणजे सागरी पाण्याखालील विशिष्ट परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या सेलेंटेरेटा या वर्गातील लहान आकाराचा कोरल प्राण्यांच्या वसाहती आहेत. आणि प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो. त्यासाठी तापमान बघा 16 ते 35 पाहिजे, पण 25 ते 30 असेल तर ते जास्त उपयुक्त ठरतं. स्वच्छ पाणी पाहिजे. गाळ आणि गोड पाणी समुद्रात असणाऱ्या नद्यांचा प्रभाव हे वाढीसाठी आवश्यक पूर्ण परिस्थिती आहे. सूर्यप्रकाश पाहिजे बघा. प्रवाळांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि त्यामुळेच अपुरा असणारा सूर्यप्रकाश अतिखोल समुद्रामध्ये ते आढळत नाहीत. खोली बघा 70 मीटर पेक्षा कमी खोलीवर आढळतात. म्हणूनच प्रवाळ भूपृष्ठापासून जवळ किंवा पाण्याखालील पर्वताच्या माथ्यावरती तयार होतात. स्थिर क्षारता पाहिजे. प्रवाहांच्या वाढीसाठी सागरी पाण्याची क्षारता स्थिर असणं गरजेचं आहे. खाड्यांमध्ये प्रवाह भित्तिका निर्माण होत नाही, कारण खाड्यांमध्ये क्षारता ही अस्थिर असते आणि पावसाळ्यात क्षारता कमी तर उन्हाळ्यात जास्त असते. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे खाड्यामधील पाणी गढूळ होते आणि त्यामुळे सूर्यप्रकाश अडवला जातो. आता प्रवाळ भित्तिका का महत्वाची आहे बघा, कारण प्रवाळाजवळ असणाऱ्या अनेक मानवी लोकसमूहांचा अन्न पुरवठा आणि उपजीविका या परिसंस्थेशी निगडीत आहे. आता त्याच्यामध्ये जे काही आढळणारे प्राणी वगैरे त्यांच्यावरती या लोकांची उपजीविका अवलंबून असते. उष्णकटिबंधीय प्रदेशातील सागरी मत्स्य उत्पादनापैकी 25% जास्त उत्पादन हे या परिसरामध्ये केलं जातं. म्हणजे प्रवाळ भित्तिका मत्स्य उत्पादनापैकी जे 25% बघा, तर त्याचे सजीव आहेत प्राण्यात ते प्रवाळ भित्तिकेमध्ये राहतात. अनेक उपयोगी औषधे प्रवाळापासून मिळवतात आणि परंतु प्रवाळ हे संवेदनशील बनत असल्याने युनेस्कोनं त्यावरती बंदी घातलेली आहे. पर्यटन दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहेत आणि महासागरातील प्रदूषण कमी करण्याचे काम प्रवाळी करतात. तसेच समुद्र स्वच्छ ठेवण्याचं सुद्धा काम प्रवाळी करत असतात. भारतातील प्रवाळ भित्तिका बघा, अंदमान निकोबार बेट येथे आहे, मन्नारचे आखात, कच्छचे आखात आणि लक्षद्वीप बेट ही 4 ठिकाणं लक्षात ठेवा. अंदमान निकोबार बेट
मन्नारचे आखात, कच्छचे आखात आणि लक्षद्वीप बेट. यापैकी सर्वात विकसित प्रवाळ भित्तिका अंदमान निकोबार बेट येथे आहे. बरोबर, सगळ्यात विकसित. आणि राष्ट्रीय प्रवाळ भित्तिका संशोधन केंद्र जे आहे ते पोर्ट ब्लेअर येथे स्थापन करण्यात आलेले आहे 2006 साली. कुठे? अंदमान निकोबार बेट येथे. आणि जगातील सगळ्यात मोठी प्रवाळ भित्तिका जी आहे ती कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये, ग्रेट बेरियर रीफ. कोरल ब्लिचिंग आपण बघितलं होतं बघा, की त्याच्यामध्ये काय होतं बघा, प्रवाळ भित्तिका जी आहे ती नष्ट होते. तर विविध कारणांनी प्रवाळ भित्तिका किंवा प्राण्यांवर ताण वाढल्यास प्रवाळ आणि आपल्या शरीरात झुकसानतेल सजीवांचा त्याग करतात आणि त्यामुळे प्रवाळ शुभ्र दिसू लागतात आणि त्याची उंची खुंटते, ते संवेदनशील बनते. त्यालाच क्लोरल ब्लिचिंग असे म्हणतात. आता क्लोरल ब्लिचिंगची कारण काय बघा, महासागरांचं वाढत चाललेलं तापमान, महासागरांचं आम्लीकरण व प्रदूषण, महासागरांच्या पाण्यातील गाळ, क्षारतेत बदल, जागतिक तापमान वाढीमुळे सूर्यप्रकाशात वाढ आणि जीवाणूंचा संसर्ग, रोगराई पसरणे, ह्याच्यामुळे काय होते? कोरल ब्लिचिंग होते. अतिरिक्त मासेमारीमुळे सुद्धा होते बघा. जू प्लेक्टोनला खायला मासे येतात, जर ते कमी होतील तर जू प्लेक्टोन पाण्यातील ऑक्सिजन जास्त शोषून घेतो आणि प्रवाहांना शिल्लक राहत नाही, म्हणून ते नष्ट होतात. त्याच्यानंतर आपण CRZ बघितलं होतं बघा, ते आपण तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण ते बघितलेलं होतं. ओके, कोस्टल रिजनल झोन 1991 ला तो आपण कायदा स्थापन केला. त्याच्या दर 10 वर्षांनी त्याच्यामध्ये बदल होतात बघा. 21 ला आता बदल झालेला आहे. त्यानंतर आपण हे सगळे दिवस बघितले होते. ओके, पर्यावरणाच्या रिलेटेड कुठले कुठले दिवस महत्वाचे आहेत ते. आता आपला तिसरा ग्रुप जो आहे त्यातला पहिला चॅप्टर आपण बघू, वन्यजीव संवर्धन. हे 2 ग्रुप मधले 8 चॅप्टर झाले. पहिल्या ग्रुप मध्ये पर्यावरण व पारिस्थितिकी, दुसरा चॅप्टर जीवावरण म्हणजे बायोस्फिअर, तिसरा चॅप्टर जागतिक हवामान बदल, जागतिक तापमान वाढ व हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज आणि प्रदूषण, चौथा चॅप्टर. हे 4 चॅप्टर पहिला ग्रुप. पाचवा ग्रुप, दुसरा ग्रुप मधला पहिला चॅप्टर होता परिसंस्था. त्याच्यानंतर 6वा होता जैवविविधता, 7वा होता परिसंस्थेची अवनती व जैवविविधतेचा ऱ्हास आणि 8वा चॅप्टर आता आपण बघितलं भारतातील वन संसाधने. आता हे 2 ग्रुप आणि 8 चॅप्टर आपले संपलेले. रिव्हिजन का घेतली? कारण तुमची लिंक लागावी म्हणून. आता आपण पुढे बघूया तिसऱ्या ग्रुप मधला पहिला चॅप्टर. आता याच्यामध्ये सुद्धा 4 चॅप्टर आहेत आणि हा थोडासाच आहे म्हणजे संपेल बघा. आता ह्यातला तिसऱ्या ग्रुप मधला पहिला चॅप्टर आहे वन्यजीव संवर्धन. आता वन्यजीव संवर्धन म्हणजे काय? जे काही जंगलात राहतात प्राणी, वनामध्ये राहतात, त्याचं संवर्धन कसं करायचं हे ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता एक अभयारण्य असतं बघा, एक वनक्षेत्र असतं, तिथे सगळे आपले MPSC मधून जे सिलेक्ट होतात, RF वगैरे तिथे काम करतात बघा, ACF वगैरे हे सगळे. तर त्याचे 3 घटक बनवतात, 3 प्रकार. म्हणजे त्या एखादा ताडोबा अभयारण्य, बरोबर, ताडोबा सगळ्यांना आपण ऐकून आहोत. तर तिथे पण असे 3 क्षेत्र असतात. ओके, एक कोर क्षेत्र, एक बफर क्षेत्र आणि एक ट्रान्झिशनल झोन असतो. ओके, असे 3 घटक 3 क्षेत्र असतात, बरोबर. मग त्याच्यामध्ये जो काही कोर क्षेत्र आहे तिथे कुणालाही जाऊ दिलं जात नाही. ओके, तर ट्रान्झिशनल झोन मध्ये आपल्याला जायची परवानगी असते. आता हे वन्यजीवांचं संवर्धन कसं करायचं ह्याच्या पद्धती आपण बघणार आहोत. ओके, बघा व्याख्या काय बघा वन्यजीव संवर्धनाची. वन्यजीव संवर्धन 1980 मध्ये IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने संवर्धनाची केलेली व्याख्या. IUCN, इंटरनॅशनल युनियन कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, जी स्थापना आहे 5 ऑक्टोबर 1948 ची. आपण पाठीमागच्या सेशन मध्ये बघितलेलं होतं. IUCN, इंटरनॅशनल युनियन कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, ते काय करतं बघा, पूर्ण सगळ्या वनांचा, वन्यजीवांचा सगळ्यांचा अभ्यास करतात आणि एक यादी बनवतो. जो काही प्राणी आहे तो खूप संपत आलेला गिधाड, आता मग रेड लिस्ट मध्ये त्याला टाका, बरोबर. त्याच्यानंतर चिमणी, ती पण असं आली संपत, त्याला पण टाका, बरोबर. मग सगळ्यांच्या लिस्ट आहेत. ओके, डेंजर लिस्ट, एंडेंजर लिस्ट, बरोबर. ह्या सगळ्या लिस्ट IUCN बनवतात आणि त्या यादीमध्ये त्यांना टाकतं बघा. आता तर वन संवर्धनाची व्याख्या काय केली बघा, भावी पिढीच्या गरजा समजून घेऊन जास्तीत जास्त शाश्वत विकास करणे, अशा प्रकारे जैविकतेचे व्यवस्थापन म्हणजे संवर्धन. संवर्धनाची व्याख्या काय केली बघा IUCN यांनी,
भावी पिढीच्या गरजा लक्षात घेऊन किंवा भावी पिढीच्या गरजा समजून घेऊन जास्तीत जास्त शाश्वत विकास करणं. भावी पिढीच्या गरजा तर लक्षात घ्यायचीच आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला जैविकतेचा ऱ्हास न करता शाश्वत विकास साध्य करायचे. बरोबर? आणि जैवविविधतेचं व्यवस्थापन करायचं. त्यालाच काय म्हटलेलं आहे आयुष्यानी संवर्धन. संवर्धन म्हणजे काय हो? आपण खूप ऐकतो पर्यावरण संवर्धन, मृदा संवर्धन. बरोबर? मग संवर्धन म्हणजे काय? की एखादी गोष्ट जपून ठेवणे. ओके, एखादी गोष्ट जतन करणे. ओके, ते म्हणजेच काय आहे? संवर्धन. आयुष्यानी व्याख्या काय केली संवर्धनाची? भावी पिढीच्या गरजा समजून घेऊन शाश्वत विकास करणे. जास्तीत जास्त शाश्वत विकास करणे आणि जैविकतेची काळजी घेणे. जैविकतेचं व्यवस्थापन करणे म्हणजेच काय आहे? संवर्धन. एकच मिनिट हा. बघा, सॉरी. आता आयुष्याने सांगितलं संवर्धनाची व्याख्या, की भावी पिढीचा विचार करून त्यांच्या गरजा समजून घेऊन जास्तीत जास्त शाश्वत विकास करणे आणि जैविकतेचं व्यवस्थापन करणे म्हणजे संवर्धन. आता वन्यजीव संवर्धन कसं करायचं त्याच्यासाठी कुठल्या पद्धती आहेत हे आपण बघूया. आता त्याच्यामध्ये 3 पद्धती आहेत. किती? 3 पद्धती. मग बघू आता ह्याच्यामध्ये. IUCNचं लक्षात ठेवा, इंटरनॅशनल युनियन कॉन्झर्वेशन ऑफ नेचर 5 ऑक्टोबर 1948 त्याची स्थापना आहे. आणि जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे त्यांचं हेडक्वार्टर आहे. ओके, तर बघूया आता पहिली पद्धत जी आहे वन्यजीव संवर्धनासाठी कुठली आहे. आता जगभरात सगळीकडे ह्या तीनच पद्धती वापरल्या जातात वन्यजीवाच्या संवर्धनासाठी. आता पहिले बघा, इन सेटू कॉन्झर्वेशन. काय आहे? इन सेटू कॉन्झर्वेशन म्हणजे त्या तो जो काही प्राणी आहे त्याचं तो जिथे राहतो तिथेच त्याचं संवर्धन करणे. ओके, म्हणजे जो जो जिथे आहे तिथेच त्याचं संवर्धन करणे. ओके, या पद्धतीत वन्य प्रजातीचे संवर्धन ती प्रजाती ज्या नैसर्गिक अधिवासात सापडते त्याच स्थानी केले जाते. इन सेटू संवर्धन त्याला काय म्हटलं जातं? इन सेटू संवर्धन म्हणजे मूलस्थानी संवर्धन. ओके, मूलस्थानी संवर्धन म्हणजे या पद्धतीत काय होतं, वन्यजीव जिथे आढळतो जिथे सापडतो त्याच ठिकाणी त्याचं संवर्धन करणे. आता ह्याच्यात बघा 3 प्रकार आहेत परत इन सिटू कॉन्झर्वेशन मध्ये. वन्यजीव अभयारण्य बघा, या पद्धतीमध्ये एखाद्या विशिष्ट प्रजातीचे संवर्धन करणे हा मुख्य उद्देश असतो. उदाहरणार्थ ताडोबा अभयारण्य. याचं उदाहरण याचं काय उद्दिष्ट? वाघ ह्या प्रजातीचं संवर्धन करणे म्हणजे विशिष्ट प्रजातीचं संवर्धन करणे. त्याच्यानंतर बघा नॅशनल पार्क काय असतं? राष्ट्रीय उद्यान थोड्या बहुत फरकाने अभयारण्याच्या आकाराचे असतात आणि यामध्ये एकापेक्षा जास्त प्रजातींचे संवर्धन केले जाते. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आता याच्यामध्ये बघा खूप साऱ्या प्रकारच्या प्राण्यांचं संवर्धन केलं जातं. नॅशनल पार्क आणि जे वन्यजीव अभयारण्य तिथे फक्त एकाच विशिष्ट प्रजातीचं संवर्धन केलं जातं. ताडोबामध्ये फक्त वाघांचं संवर्धन केलं जातं आणि नॅशनल पार्क जे आहे राष्ट्रीय उद्यान तिथे वेगवेगळ्या प्राण्यांचं संवर्धन केलं जातं.
त्यानंतर बघा तिसरी पद्धत काय इन सिटू कॉन्झर्वेशनची, जीवावरण राखीव क्षेत्र बायोस्फिअर रिझर्व. या पद्धतीमध्ये संपूर्ण परिसंस्थेचं संवर्धन केलं जातं आणि हे क्षेत्र हजारो हेक्टर पर्यंत असू शकतं. ओके, म्हणजे एकदम छोट्याशा सूक्ष्म जीवाणू सुद्धा मोठ्या प्राण्यांपर्यंत ह्याच्यामध्ये संवर्धन केलं जातं परिसंस्थेचं. पूर्ण परिसंस्थेचं कशामध्ये? जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये. म्हणजे एकदम छोट्या जीवाणूपासून मोठ्या हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांचं ह्याच्यामध्ये संवर्धन केलं जातं. कशामध्ये? जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये. आणि हा एरिया, हे क्षेत्र जे आहे ते हजारो हेक्टर पर्यंत सुद्धा असू शकतं. आता त्याच्यामध्ये बघा जीवावरण राखीव क्षेत्र स्थापन करण्याचा उद्देश काय बघा? नैसर्गिक परिसंस्थांचे मूलस्थानी संवर्धन, या क्षेत्रामध्ये व आसपास राहणाऱ्या मानव वस्तीचा शाश्वत आर्थिक विकास करणे. आता जीवावरण राखीव क्षेत्राचा उद्देश काय आहे? नैसर्गिक परिसंस्थांचे मूलस्थानी संवर्धन, म्हणजे ज्या काही परिसंस्थेचे प्रत्येक घटक आहे जीवाणूपासून हत्तीपर्यंत त्याचं मूलस्थानी संवर्धन करणे. म्हणजे तो जिथे आहे, जिथे त्याचा अधिवास आहे, जिथे तो सापडतो तिथंच त्याच्या मूळस्थानी त्याचं संवर्धन करणे. त्याच्यानंतर बघा या क्षेत्रामध्ये व आसपास राहणाऱ्या मानव वस्तीचा शाश्वत आर्थिक विकास करणे. त्याच्या आजूबाजूला जे काही मानव वस्ती राहते त्यांचा शाश्वत आर्थिक विकास करणे, म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना काम देणे, त्यांना शेतात काम देणे, अशा ज्या काही पद्धत किंवा तिथं त्या क्षेत्रामध्ये एखादं काही मनुष्यबळ लागलं तर त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचा शाश्वत आर्थिक विकास करणे, हे सुद्धा ह्या बायोस्फिअर रिझर्वचे एक उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर बघा परिस्थितिकी अभ्यास, पर्यावरण, शिक्षण व संशोधन प्रशिक्षण यासाठी सोयी पुरवणे. परिस्थितिकी अभ्यास आहे, पर्यावरण आहे, शिक्षण, संशोधन, ट्रेनिंग यासाठी सोयी पुरवणे हे सुद्धा ह्याचे एक उद्दिष्ट आहे. कुणाचं? जीवावरण राखीव क्षेत्राचं. ओके, आता ह्याच्यामध्ये 3 क्षेत्र आहेत बघा. आता इथे ही डायग्राम तुम्हाला दिसते. आता ह्याच्यामध्ये बघा एकदम जो बाहेरचा जो काही सर्कल तुम्हाला दिसतोय तो आहे ट्रान्झिशनल झोन. काय आहे? ट्रान्झिशनल झोन. त्याच्यामध्ये सगळं पर्यटन, पुनर्निर्माण हे सगळं कुणी या कुणी जा असं, म्हणजे हे ट्रान्झिशनल झोन आहे. त्याच्यानंतर तुम्ही परत आतमध्ये आलात तिथे तुम्हाला बघा बफर झोन दिसेल. ओके, काय दिसेल? बफर झोन. त्याच्यामध्ये फक्त परिस्थितीशी संबंधित असणाऱ्या शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील. म्हणजे रिसर्च सेंटर वगैरे इथे तुम्हाला आर दिसतोय बघा. त्याच्यानंतर आतमधलं जे आहे ते कोर झोन आहे. काय आहे? कोर झोन. कोर झोन मध्ये काय आहे बघा, म्हणजे तिथं कुणालाही यायला कुणालाही जायला परमिशन नाही. याच्यामध्ये पर्यटन, पुनर्निर्माण, एज्युकेशन, रिसर्च सेंटर हे एवढं सगळं ह्याच्यामध्ये आहे. ओके, कोर झोन मध्ये. ट्रान्झिशनल झोन बरोबर, बफर झोन आणि कोर झोन हे असे 3 प्रकार. एकदम सगळ्यात बाहेरचा आहे तो ट्रान्झिशनल झोन आहे. म्हणजे या 3 पद्धती तुम्ही आधी समजून घ्या व्यवस्थित. वन्यजीव संवर्धनाच्या 3 पद्धती. एक म्हणजे आपण बघतोय इन सिटू कॉन्झर्वेशन, म्हणजे त्याच्या मूळ स्थानी त्याचं संवर्धन करणे. आणि त्याच्यामध्ये हे 3 प्रकार आहेत. कुठले कुठले? पहिला आपण जो बघितला तो वन्यजीव अभयारण्य, दुसरा नॅशनल पार्क आणि तिसरा जीवावरण राखीव क्षेत्र हे बायोस्फिअर रिझर्व. वन्यजीव अभयारण्य म्हणजे एका विशिष्ट प्रजातीचं संरक्षण करणे, ताडोबा. नॅशनल पार्क म्हणजे खूप साऱ्या प्रजातींचं संवर्धन एकाच ठिकाणी करणे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरलीचं आपण उदाहरण बघितलं. आणि जीवावरण राखीव क्षेत्रात, जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये छोट्या जीवाणूपासून मोठ्या हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांचं संवर्धन तिथे केलं जातं आणि हा एरिया 1000 हेक्टर पर्यंत सुद्धा असू शकतो. त्याचं उद्दिष्ट काय बघा? नैसर्गिक परिसंस्थांचं मूळस्थानी संवर्धन करणे, या क्षेत्रामध्ये आसपास राहणाऱ्या लोकांचं मानववस्तीचं शाश्वत विकास आर्थिक करणे विकास करणे, परिस्थिती अभ्यास, पर्यटन, शिक्षण व संशोधन, प्रशिक्षण या सगळ्या सोयी सुविधा पुरवणे. ही डायग्राम आपण बघितली. त्याचे 3 परत प्रकार बघा, ट्रान्झिशनल झोन, बफर झोन आणि कोर झोन. ओके, आता बघा इथं बाहेरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते आर. ट्रान्झिशनल झोनच्या इथं आतमध्ये गेला तुम्ही की तुम्हाला इथं आर दिसते. इथं तुम्हाला काय दिसेल? पर्यटन विकास केंद्र पण आहे आणि संशोधन केंद्र सुद्धा आहे, रिसर्च सेंटर. त्यानंतर परत इथे तुम्हाला एकदम आतमध्ये कोरमध्ये यम दिसतोय बघा, तिथं फक्त मॅनेजमेंट असेल. तिथं कुणालाही तुम्हाला अलाउड करत नाही. फक्त तिथे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस वगैरे जे युपीएससी जे सिलेक्ट झालेले ऑफिसर असतात बघा, ते फक्त तिथे त्या एकदम आतमध्ये कोर सेक्टरमध्ये, कोर झोन मध्ये जाऊ शकतात.
त्याच्यानंतर बघा कोरच्या इथेच बघा तुम्हाला इथं रिसर्च सेंटर दिसतंय, बरोबर? पर्यटन पुनर्निर्माण दिसतंय, रिसर्च सेंटर दिसते, एवढं सगळं तुम्हाला दिसतंय. ओके. आणि एम म्हणजे काय आहे? मॅनेजमेंट. ट्रान्झिशन झोन म्हणजे जिथे आपण सगळे जाऊ शकतो. मानवी वसाहत. बफर झोन म्हणजे फक्त रिसर्च सेंटर, ट्रेनिंग वगैरे हे सगळं. आणि एकदम आतमध्ये जे आहे ते कोर झोन, फक्त मॅनेजमेंट. आता बघू आपण हे जीवावरण राखीव क्षेत्र आधी समजून घ्यावं व्यवस्थित. परिसंस्थेच्या सगळ्या घटकांसाठी संवर्धन करण्यासाठी असतं. त्याचा उद्देश नैसर्गिक परिसंस्थांचं संवर्धन करणे, आसपासच्या मानववस्तीचा आर्थिक शाश्वत आर्थिक विकास करणे, परिस्थिती अभ्यास, पर्यावरण शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण या सोयी सुविधा पुरवणे. ओके. आता कोर क्षेत्र बघू काय आपण. कोर क्षेत्र एक किंवा अधिक असू शकतं. बघा, हे जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये कोर क्षेत्र जे आहेत ते एक किंवा अधिक असू शकतात. जैवविविधता आणि परिसंस्थाचे संवर्धन हा मुख्य उद्देश असतो. काय असतं? जैवविविधता आणि परिसंस्थांचं संवर्धन. या क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असतो, कारण तिथे कुणालाही जायला परमिशन नसते. तुम्ही जर एखाद्या अभयारण्यात वगैरे जर गेला, तुमच्या लक्षात येईल बघा, तिथे आतमध्ये जायला कुणालाही अलाउड नसतं. तिथले फक्त मॅनेजमेंट मध्ये लोक सोडून. तिथे फक्त मॅनेजमेंट असतं. बफर क्षेत्र बघा, कोर क्षेत्राच्या भोवती असणारं हे क्षेत्र आहे बफर क्षेत्र. या क्षेत्रात परिस्थितीकीय कार्यपद्धतीशी सुसंगत असणाऱ्या पर्यावरण, शिक्षण, पुनरुत्थान, उपयोजित आणि मूलभूत संशोधन यासारख्या गोष्टींना परवानगी असते. कोर क्षेत्रात बघा, बफर क्षेत्रामध्ये ह्याच्यात बघा काय काय असतं. परिस्थितीकीय कार्यपद्धतीशी सुसंगत असणारा पर्यावरण, शिक्षण, पुनरुत्थान, उपयोजित आणि मूलभूत संशोधन म्हणजे रिसर्च यासारख्या गोष्टींना परवानगी असते. कशामध्ये? बफर झोन. आणि सगळ्यात बाहेरचा जो असतो ट्रान्झिशनल झोन, संक्रमणात्मक क्षेत्र. मग त्याच्यामध्ये मानवी वसाहती, इतर मानवी वापरास परवानगी असते. कृषी म्हणजे शेती तिथं करू शकतो. हे म्हणजे काय आहे? बफर झोन. तर जीवावरण राखीव क्षेत्र हे आदिवासी समजून घ्या. सगळ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी असतं. त्याच्यामध्ये 3 झोन असतात. सगळ्यात बाहेरचा स्थानांतरणीय झोन म्हणजे संक्रमणात्मक झोन, ट्रान्झिशनल झोन, त्याच्यानंतर आतला बफर झोन आणि आत एकदम सगळ्यात आतला कोर झोन. तर हे इन सिटू कॉन्झर्वेशन चे 3 प्रकार आहेत. व्यवस्थित समजून घ्या. इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे ज्या प्रजातीचं जिथे मूळ स्थान आहे तिथेच ते संवर्धित करणे. त्याचे आपण 3 प्रकार बघितले. वन्यजीव अभयारण्य, फक्त एका विशिष्ट प्रजातीचे संवर्धन करणे म्हणजे काय? ताडोबा. त्याच्यानंतर नॅशनल पार्क म्हणजे खूप साऱ्या प्रजातींचे एकाच ठिकाणी संवर्धन करणे म्हणजे नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान. बरोबर? आणि जीवावरण राखीव क्षेत्र. हे लक्षात ठेवा. जीवावरण राखीव क्षेत्र कशासाठी? परिसंस्थेच्या प्रत्येक जीवाणूपासून हत्तीपर्यंत जेवढे सगळे काही घटक असतील छोटे मोठे त्या सगळ्यांचं संवर्धन करणे. हा एरिया जो असतो जीवावरण राखीव क्षेत्राचा तो 1000 पेक्षा जास्त असू शकतो. त्याचा उद्देश काय असतो बघा? नैसर्गिक परिसंस्थांचे संवर्धन करणे, मूळ स्थानी संवर्धन करणे, या क्षेत्रामध्ये असणाऱ्या मानव वसाहतीचा शाश्वत आर्थिक विकास करणे, परिस्थिती अभ्यास, शिक्षण, पर्यावरण, संशोधन यासाठी सोयी सुविधा पुरवणे. आणि जीवावरण राखीव क्षेत्राच्या परत तीन झोन असतात. सगळ्यात आतला कोर झोन, तिथे फक्त मॅनेजमेंट असतं. त्याच्या बाहेरचा बफर झोन, तिथे फक्त रिसर्च, ट्रेनिंग ह्या गोष्टी असतात. पर्यटन ह्या सगळ्या ह्या गोष्टी असतात. आणि तिसऱ्याच्या मध्ये मानवाच्या वसाहती, शेती वगैरे संक्रमणात्मक क्षेत्रामध्ये असतं. ओके. एवढं इन सिटू कॉन्झर्वेशनचं लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, एक्स सिटू कॉन्झर्वेशन. आता एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय? आता आपण इन सिटू आपण बघितलं. इन सिटू म्हणजे काय? की त्याचं जिथं ठिकाण आहे तिथंच त्याचं संवर्धन करेल. आता एक्स सिटू काय असेल? त्याच्या अधिवासाच्या बाहेर, तिथं जिथं तो सापडतो, जिथं तो जन्माला घेतो त्याच्यापेक्षा तिकडे त्याला वेगळ्या ठिकाणी नेऊन त्याचे संवर्धन करणे म्हणजेच काय आहे? एक्स सिटू कॉन्झर्वेशन, बाह्यस्थानी संवर्धन. या संवर्धनाच्या पद्धतीमध्ये जैवविविधतेच्या घटकांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासास बाहेर किंवा अधिवासांपासून दूर ठिकाणी संवर्धन केले जाते. एक्स सिटू याचा अर्थच मूळ स्थानापासून दूर असा होतो. जसं बघा, जेन पार्क आहे, बोटॅनिकल गार्डन आहे, झू पार्क आहे. बरोबर. आता राणीच्या बागेतील पेंग्विन, आता हे काय झालं? एक्स सिटू कॉन्झर्वेशन झालं. बरोबर ना? कारण पेंग्विन आपल्या इकडचं आहे का? नाही. तरी सुद्धा आपण त्याला मुंबई मध्ये राणी बाग जो आहे, जिजामाता गार्डन भायखळ्याला, तिथे आपण त्याला आणलेलं आहे बघा. आणि तिथं त्याचं संवर्धन केलं जातं. आणि पीएमसी जे आहे, मुंबई महानगरपालिका, त्याच्यावरती कोट्यावधी रुपये दरवर्षी खर्च करते पेंग्विनला व्यवस्थित त्याची काळजी घेणं, त्याचं डाएट आहे ते सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे मग हे काय झालं? एक्स सिटू
कॉन्झर्वेशन म्हणजे तो त्याच्या मूळ स्थानापासून आपण त्याला खूप दूरवरती आणलेला आहे. बरोबर ना? म्हणजे तो थंड प्रदेशात राहणारा प्राणी पण आज मुंबई सारख्या एकदम अतिशय उष्ण दमट अशा वातावरणामध्ये त्याला ते संवर्धित करून ठेवलेलं आहे. ते म्हणजेच काय आहे, एक्स-ए-टू झोन कॉन्झर्वेशन. हे दोन पद्धती आहेत बघा, इन सिटू कॉन्झर्वेशन आणि एक्स-ए-टू कॉन्झर्वेशन. इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे तो जिथे जन्माला येतो, तो जिथे सापडतो त्याच्या मूळ स्थानी त्याचं संवर्धन करणे. ओके. मग आपण त्याच्यामध्ये बघितलं वन्यजीव अभयारण्य, ताडोबा बघितलं म्हणजे विशिष्ट प्रजाती संवर्धन, नॅशनल पार्क बघितलं आपण. बरोबर, तिथे खूप साऱ्या प्रजातींचं संवर्धन केलं जातं आणि जीवावरणीय राखीव क्षेत्र, जीवावरण राखीव क्षेत्र, बायोस्फिअर रिझर्व. मग त्याच्यामध्ये परत आपण त्याचे उद्देश बघितले. बरोबर ना, नैसर्गिक परिसंस्थेचं मूळ स्थानी संवर्धन करणे, आजूबाजूच्या मानव वसाहतीचा आर्थिक शाश्वत विकास करणे, त्यानंतर पर्यावरणीय परिस्थिती असेल, संशोधन, रिसर्च, ट्रेनिंग ह्यासाठी सोयी-सुविधा पुरवणे हे पर्यावरणीय राखीव क्षेत्राचं उद्देश आहे. ओके. जीवावरण राखीव क्षेत्राचं. त्याच्यामध्ये मग आपण बघितलं की हे क्षेत्र खूप मोठं असू शकतं. 1000 हेक्टरपर्यंत सुद्धा असू शकतं. परत त्याचे 3 भाग, 3 झोन त्याचे. संक्रमणात्मक झोन, बफर झोन आणि कोर झोन. मग संक्रमणात्मक झोनमध्ये फक्त लोकांची ये-जा, मानव वस्ती, शेती वगैरे सगळं कोर झोनमध्ये असेल. बफर झोनमध्ये पर्यटन असेल, रिसर्च सेंटर असेल, ट्रेनिंग सेंटर असेल, हे सगळं बफर झोनमध्ये. आणि कोर झोनमध्ये फक्त काय असेल, मॅनेजमेंट असेल. तिथे मानवाचा हस्तक्षेप अजिबात नसतो. ओके. आता पुढे बघू आपण 2 करार आहेत बघा. कार्टाजेना करार आणि नागोया करार. आता कार्टाजेना करार बघा कशासाठी? आधुनिक जैवतंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या जनुकीय संशोधन जीवांच्या एका देशामधून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थानांतरणाचे नियंत्रण या करारामार्फत केले जाते. जनुकीय संशोधन जे काय करून जे काही प्राणी तयार केले त्याचे एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थानांतराचे नियंत्रण या करारामार्फत होते बघा. 29 जानेवारी 2000 रोजी जैवविविधता करारास पुरवणी करार म्हणून या कराराचा स्वीकार करण्यात आला, परंतु हा करार सप्टेंबर 2003 मध्ये अंमलात आला. 29 जानेवारी 2000 ला हा करार जे पुरवणी करार सही वगैरे त्याच्यावरती झाली, पण त्याची अंमलबजावणी सप्टेंबर 2003 पासून करण्यात आली. यामध्ये बेनिफिट ऍक्सेस शेअरिंग या बहुउद्देशीय बहुपक्षीय व्यवस्थेत 64 पिकांचा समावेश आहे. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जे आहे, बरोबर, काही असेल, फळं, पिकं, फुलं, पक्षी, प्राणी हे सगळं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जे त्याचं हस्तांतरण होतं, स्थानांतरण होतं, बरोबर, त्याच्यावरती जे काय नियंत्रण आहे, त्या नियंत्रणासाठी हा करार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, कार्टाजेना करार. ओके. त्याच्यामध्ये 64 पिकांचा समावेश आहे. जे काही दुसऱ्या देशातून आपल्या देशात आपण वापरतो. बरोबर ना? आता आपण ओट्स ओट्स आपल्या इकडचं नाही बघा. ते दुसऱ्या देशातलं आहे. बरोबर? पण तरी ओट्स एक वनस्पती असते. जसं गहू असतं तशीच एक असते बघा. पण आजही आपण ओट्स खातो. आपण दुकानात गेलं की ओट्स मिळतात. जिममध्ये तुम्ही जर लावली जिम तर ते जिमवाले तुम्हाला सांगतात बघा ओट्स खा. ब्रेकफास्टमध्ये पोहे, उपमा, शिरा असलं काही खाऊ नका. तर ब्रेकफास्टमध्ये ओट्सच खा. ओट्सच्या आपण खूप साऱ्या एवढ्या जाहिराती पण बघतो बघा. मग हे ओट्स जे आहे वनस्पती ती आपली नाहीये. आपल्या इकडे नाही येते ती वनस्पती. पण तरी सुद्धा आपण ना खातो की नाही भारतात राहून. बरोबर ना? ब्रोकली. आता हे आपल्याकडे आधी येत नव्हतं. हे दुसऱ्या देशाचं आहे. पण आज आपण खातो. मग आता हे जे दुसऱ्या देशातून आपल्या देशात जे आलं, त्याचं जे काही स्थानांतरण झालं, मग त्याचं जे काही नियंत्रण आहे त्याच्यासाठी हा कार्टाचेना करार आहे. किंवा बघा आता खूप सारे आता कुत्र्याचं एक उदाहरण घेऊ आपण. हे वनस्पतीचं झालं. कुत्र्याचं एक उदाहरण घेऊ, प्राण्याचं उदाहरण. आता आपण आपण काय सगळ्यांकडे देशी कुत्री नाहीत बघा. आपल्याकडे जी गावठी कुत्री असतात ना, तशी सगळ्यांकडेच तशी कुत्री नाहीत. मग काय-काय जर्मन शेफर्ड अशी वेगवेगळ्या जातीची कुत्री आहेत बघा. मग आता ते दुसऱ्या देशात आहेत, पण तरी पण आपण त्यांना इथं खूप काळजी घेतो, त्यांना आपण इथं ठेवतो. बरोबर ना? मग हे काय दुसऱ्या देशातून आपल्या देशात येणारं जे काही हस्तांतरण आहे, त्याच्या नियंत्रणासाठी हा कार्टाजेना करार आहे. 29 जानेवारी 2000 रोजी हा करार संमत करण्यात आला, पण त्याची अंमलबजावणी सप्टेंबर 2003 पासून झाली. मग हे लक्षात ठेवायचं एवढंच, की जेनेटिकली मॉडिफाईडचा वापर करून जे पण काही बनलेलं आहे, त्याचं एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या हस्तांतरणावरचं नियंत्रण आणि त्याच्यासाठी हा कार्टाजेना करार आहे. ओके. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर बघूया नागोया करार. तर नागोया करार बघा कशासाठी आहे. जैवविविधता कराराच्या सदस्य राष्ट्रांच्या नागोया येथे झालेल्या 10व्या बैठकीत 29 ऑक्टोबर 2010 रोजी हा करार
स्वीकारण्यात आला. जैवविविधता करारांपैकी हा एक महत्वाचा करार आहे. आणि विविध जैव प्रजातींनी उपलब्ध केलेली जनुकीय संशोधने ही स्थानिक समुदायाच्या मालकीची असतात आणि खाजगी मालकीची नसतात असे हा करार. आता जैव प्रजातींनी उपलब्ध केलेली जनुकीय संशोधने बघा ही स्थानिक जनसमुदायाच्या मालकीची असतात. ही खाजगी मालकीची नसतात आणि असा हा करार मान्य करतो. त्यामुळे या जनुकीय संशोधनाचा जैवतंत्रज्ञान वापरून नवे उत्पादन शोधून त्याचे पेटंट घेण्यासाठी वापर होत असेल तर त्यातून मिळणाऱ्या फायद्यामध्ये स्थानिक जनसमुदायाचा देखील वाटा आहे. आता समजा मी XYZ कुठलीही काही वस्तू बनवलेली काही असेल. आता फॉर एक्झाम्पल आता सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे बघा. आता मी एखादा कुठला तरी एक नवीन जातीचा एक आंबा तयार केला. बरोबर ना? आता त्याचं पेटंट, त्याचा शोध तो माझ्या एकटीच्या मालकीचा नसेल. का? कारण मी मला जसा पाहिजे तसा आंबा तयार करण्यासाठी मी माझ्या घरातली कुठलीही वस्तू वापरलेली नाही. तर जैवविविधतेमधल्या निसर्गाने ज्या दिलेल्या गोष्टी आहेत, त्याचाच वापर करून त्यातल्याच गोष्टी मी घेऊन मी वेगळंच एक काहीतरी बनवलेलं आहे. बरोबर ना? मग त्याचा मालकी हक्क माझ्याकडे कसा येईल? बरोबर ना? म्हणजे मी मी जर माझ्या घरून एखादी वस्तू आणली, मी त्याच्यावरती प्रयोग केला आणि त्याच्यामधून जर मी काही जरी वेगळा प्रयोग केला, तर मग मी त्याचं पेटंट घेऊ शकते, त्याची मालकी घेऊ शकते. पण निसर्गाने दिलेल्या जैवविविधतेच्या गोष्टी मी 3-4 प्रकारच्या गोष्टी घेते, त्याच्यावरती प्रयोग करते आणि मला जसं पाहिजे तसं मी वेगळं काहीतरी बनवते आणि परत मी त्याच्यावरती मालकी हक्क माझा गाजवू शकत नाही, असं हा करार मान्य करतो. ओके. आणि ह्या कराराची सुरुवात जी आहे ती 29 ऑक्टोबर 2010 ला झालेली आहे. तर त्यामुळे जनुकीय संशोधनाचं जैवतंत्रज्ञान वापरून नवे उत्पादन शोधून त्याचं पेटंट घेण्यासाठी वापर होत असेल तर त्यातून मिळणाऱ्या फायद्यामध्ये स्थानिक जनसमुदायाचा देखील वाटा आहे. असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर एवढं सगळं लक्षात ठेवा नागोया करार आणि कार्टाजेना करार. आता कार्टाजेना करारात लक्षात ठेवायचं 29 जानेवारी 2000चा हा करार आहे पण तो अंमलात आला सप्टेंबर 2003 ला आणि हा कशासाठी जे काही जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून जेनेटिकली मॉडिफाईड जे पण काही पिकं, प्राणी, पक्षी, फुलं, व्हॉटेव्हर जे पण काही बनवलेलं आहे, त्याचं एका देशातून दुसऱ्या देशात स्थानांतर होताना त्याच्यावरती जे काही नियंत्रण ठेवलं जातं, त्याच्यासाठी हा कार्टाजेना करार आहे. आणि नागोया करार काय आहे? जे जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जे पण काही बनवता, त्याच्यावरती तुमचा मालकी हक्क सांगता येणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये पेटंट घेता येणार नाही. तर तिथला जो काही जनसमुदाय आहे, तो तुमचा एक सार्वजनिक मालमत्ता ती तुमची असणार आहे. कारण का? तर तुम्ही जैवविविधतेतल्याच गोष्टींचा वापर करून त्या गोष्टी बनवते. त्यामुळं तुम्ही तुमच्या कुठल्याही घरच्या वस्तू आणून काही बनवताय, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर तुमची खाजगी वैयक्तिक मालकी दाखवू शकत नाही. त्याच्यासाठी हा नागोया करार आहे. तर हे एवढं लक्षात ठेवा 29 ऑक्टोबर 2010 ला हा करार झालेला आहे. म्हणजे आपण आपल्या साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवूया. पुढे बघा. आता भारतातील वन्य संवर्धन व पर्यावरण कायदे कुठले कुठले आहेत बघा. आपण बघितलं होतं हे पाठीमागे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ 7 सप्टेंबर 1970 ची स्थापना आहे. त्याच्यामध्ये 2 करार आपण बघितले होते बघा. हवा, प्राणी, बरोबर ना? बरोबर हे आपण 2-3 बघितलं होतं. ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, जल प्रदूषण. जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे त्याच्यामध्ये जलप्रदूषण अधिनियम कायदा 1974 चा, हवा प्रदूषणाचा 1981 चा, ध्वनी प्रदूषणाचा 2000 चा आहे. त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धन कायदा 1986 चा आहे. जैवविविधता अधिनियम कायदा आहे 2002 चा आहे. वन्यजीव संवर्धन अधिनियम कायदा 1972 चा आहे प्राण्यांच्या शिकारी विरुद्ध. वन संवर्धन कायदा 1927 चा आहे. आदिवासी जमाती आणि इतर वन रहिवासी अधिनियम कायदा जो आहे तो 2006 चा आहे. तर हे कायदे सुद्धा लक्षात ठेवा जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात. आता आज महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला बघा. तुम्ही जर पेपर बघितला असेल तर तुमच्या लक्षात. ओके. तर तो आपण इथे शेअर करू वाटल्यास. हे एवढं आपलं झालं की तुमच्या ते लक्षात येईल बघा पेपर तो कसा होता. त्याच्यामध्ये प्रश्नाचा एक जोड्या लावामध्ये एक प्रश्न विचारला होता. लसींची नावं दिलेली आणि ती लस कुठल्या देशाने बनवलेली आहे असं विचारलं म्हणजे जोड्या लावा हा प्रश्न आला होता. म्हणजे जसं की कोविशिल्ड भारताने बनवले, स्पुटनिक ती रशियाने बनवलेली आहे, मॉडर्ना अमेरिकेने बनवलेली आहे. असे जोड्या लावामध्ये करंट बेसिक वरती प्रश्न विचारला होता. त्यामुळे कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक हे सगळं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. तर आज हा पेपर झालेला आहे जो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा आणि महाराष्ट्र कृषी सेवा
यांच्यासाठी ही एक कंबाईन प्रिलिम्स होती बघा, कंबाईन एकच प्रिलिम्स होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंग वाल्यासाठी, महाराष्ट्र वन सेवा ज्यांचं बीएससी वगैरे झाले त्यांच्यासाठी, आणि महाराष्ट्र कृषी सेवा बीएससी ऍग्री बीटेक ऍग्री ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी एकच कंबाईन प्रिलिम्स होती कॉमन, बरोबर ना. आणि मला त्याच्यामध्ये ज्याचा काही स्कोर येईल मग त्याचं तो परत त्याची मेन्स वेगळी देईल, इंजिनिअरिंगची वेगळी असेल, वनसेवेची वेगळी असेल, कृषीची वेगळी असेल, जसं आपली PSI STI ची आहे तशी सेम ही महाराष्ट्राची तांत्रिक पूर्व परीक्षेचा परीक्षा जी आहे ते आज झालेली आहे. ओके, बघा आता राष्ट्रीय हरित लवाद, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. आता एक छोटं कोर्ट असतं बघा, जसं महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल आहे, म्हणजे आपलं महसूल खंडपीठ जे आहे, म्हणजे शेतीच्या रिलेटेड जे पण काय केसेस असतील काय असतील तर त्या सगळ्या आपण MRTL मध्ये जाऊन नोंदवू शकतो. तसंच हे सेम राष्ट्रीय हरित लवाद म्हणजे पर्यावरणाच्या रिलेटेड जे पण काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही ह्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे कंप्लेंट करू शकता. आता समजा मी ज्या एरियामध्ये राहते तिथं जर उगीच कुणी झाडं तोडत असेल, कुणी जलप्रदूषण करत असेल किंवा काही पर्यावरणामध्ये धोका पोहोचत असेल तर मी त्याची कंप्लेंट ह्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे करू शकते. ओके, आता राष्ट्रीय हरित लवाद कायदा हा 2010 अंतर्गत राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 रोजी झालेली आहे. ही डेट लक्षात ठेवा, 18 ऑक्टोबर 2010. माननीय सर्वोच्च न्यायालयानुसार स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, राज्यघटनेच्या कलम 21 नुसार. या अधिकाराचीच अंमलबजावणी करण्याचे कार्य हे लवाद करते. ओके, बघा जे सगळ्यांना स्वच्छ सुरक्षित पर्यावरण हे मूलभूत अधिकार आहे, बरोबर, कलम 21 नुसार हे लक्षात ठेवा. आणि जे काही राष्ट्रीय हरित लवाद कायदा 2010 त्याच्या अंतर्गत या राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना झालेली आहे. आता उद्देश बघा काय आहे, पर्यावरण विषयक वाद किंवा दावे हाताळण्यासाठी आवश्यक असणारे विशेष तज्ञ उपलब्ध करून देणे. पर्यावरण विषयक वाद वगैरे जो काय आता बघा आरे कॉलनी, बरोबर ना, आरे कॉलनीमध्ये मेट्रो सुरू होणार आणि त्याच्यातून कारशेड बनणार, त्याच्यामध्ये खूप सारी झाडं तोडली. आता ह्या अशा केसेस ज्या असतात त्या कुणाकडे जातात, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये जातात. त्याच्यानंतर बघा पर्यावरण विषयक दावे अधिक सक्षमपणे हाताळणे, पर्यावरण जे दावे आहेत ते अधिक सक्षमपणे आणि अधिक जलद गतीने मार्गी लावणे त्याच्यासाठी एक लवाद आहे. त्यानंतर न्याय संस्थेवरील भार कमी करणे, बरोबर ना, म्हणजे ही छोटी छोटी खंडपीठं का सर्वोच्च न्यायालयाने बनवलीत, कारण तिथला जो काही लोड आहे तो कमी व्हावा आणि लोकांना कमी वेळात त्यांच्या जे काही प्रॉब्लेम आहे त्याला वरती सोल्युशन मिळावं याच्यासाठी छोटी छोटी खंडपीठं तयार केली बघा. मुख्यालय आहे दिल्लीमध्ये, बरोबर, आणि 8 फिरती खंडपीठ सुद्धा ह्याची आहेत. ओके, कुठे कुठे आहेत बघा, भोपाळ, पुणे, कलकत्ता, चेन्नई या 4 ठिकाणी लवादाची खंडपीठे आहेत. ओके, कुठे, पुणे, भोपाळ, कलकत्ता आणि चेन्नई, हे लक्षात ठेवा. ओके? पुण्यामध्ये आहे बघा, तुम्ही जर आपलं स्टेशन साईडला गेलात तर सेंट्रल बिल्डिंग जे आहे तिथं थोडंसंच पुढे वुडलँड म्हणून एक हॉटेल आहे, तिथंच त्याच्यावरतीच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचं ऑफिस आहे बघा पुण्यामध्ये. तर पुणे, कलकत्ता, चेन्नई आणि भोपाळ अशी 4 लवादाची खंडपीठं आहेत. आणि फिरती खंडपीठ आहेत बघा, शिमला, शिलाँग आणि जोधपूर. अशा टोटल एकूण एवढी त्याची मुख्य ठिकाणं आहेत कुणाची, NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची. एवढं लक्षात ठेवा, मुख्यालय दिल्ली, 4 खंडपीठं भोपाळ, पुणे, कलकत्ता, चेन्नई आणि फिरती खंडपीठे शिमला, शिलाँग आणि जोधपूर. हे प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे राष्ट्रीय हरित लवादावरती, त्यामुळे हे थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा. 18 ऑक्टोबर 2010 ची स्थापना आहे. ओके, आता बघू आपण पुढे कायदा बघू आपण, पर्यावरण संवर्धन अधिनियमन कायदा 1986. बघा या कायद्यात काय सांगितलेलं आहे, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणाचा दर्जा उंचावणे हे उद्दिष्ट असणारा हा कायदा 1986 साली मंजूर करण्यात आलेला. हा कायदा केंद्र सरकारला देशातील विविध भागातील पर्यावरणीय प्रदूषण विषयक समस्या हाताळण्यासाठी अधिकार देतो. आता या कायद्याचे अधिकार बघा काय काय आहेत, पर्यावरण कायद्याचे अधिकार 1986 चे, नियमावली तयार करणे व त्यात दुरुस्ती करणे, CRZ ठरवणे, कोस्टल रिजनल झोन ठरवणे, त्याच्यानंतर इको सेन्सिटिव्ह झोन ठरवणे, बरोबर ना, आपण मगाशी बघितलं त्यातला सर्वात पहिला कुठला आहे, डहाणू तालुका महाराष्ट्रातला. त्यानंतर पर्यावरणीय प्रयोगशाळा स्थापन करणे, हानिकारक पदार्थांचे व्यवस्थापन करणे, हवा प्रदूषण आणि जलप्रदूषण प्रतिबंध कायदे करणे, पर्यावरण परवानगी, बरोबर, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स इंडस्ट्रीजसाठी, पर्यावरणीय मानके एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड्स बघा, बांद्रा कुर्ला सर्वात अस्वच्छ आणि
वडाळा सुरात स्वच्छ वास, त्याच्यामध्ये पर्यावरणीय मानके ठरवणे सुद्धा काय आहे, पर्यावरण अधिनियम कायदा 1986 मध्ये येतं. ओके, काय काय बघा अधिकार. 1986 चा कायदा आहे हा. नियमावली तयार करणे, यामुळे त्यात दुरुस्ती करणे, CRZ ठरवणे, इको सेन्सिटिव्ह झोन ठरवणे, पर्यावरणीय प्रयोगशाळा स्थापन करणे, हानिकारक पदार्थांचे व्यवस्थापन करणे, हवा प्रदूषण आणि जलप्रदूषण प्रतिबंध कायदे करणे, पर्यावरणीय परवानगी देणे, पर्यावरणाची मानके ठरवणे, हे एवढे सगळे पर्यावरण संवर्धन अधिनियम कायदा 1986 चे अधिकार आहेत. त्यानंतर आपण बघू जैवविविधता अधिनियमन कायदा 2002 चा. भारतामध्ये जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या हेतूने हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणांची नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटीची स्थापना करण्यात आलेली आणि या प्राधिकरणाची कार्य खालीलप्रमाणे. नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी आणि जैवविविधता अधिनियमन कायदा 2002 चा आहे बघा. आता जैवविविधता जे काही नष्ट करेल त्याच्यामध्ये शिक्षा सुद्धा ह्या कायद्याअंतर्गत होऊ शकते. आता बघा कुठली कुठली कार्य आहेत बघा. नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटीची स्थापना केलेली आहे. त्याची कार्य बघा. जैवविविधता संवर्धनाबाबतीत केंद्र सरकारला सल्ला देणे, बरोबर. जैवविविधता संवर्धन व वारसा स्थळांच्या व्यवस्थापनाबद्दल राज्य शासनाला सल्ला देणे. परदेशी व्यक्ती किंवा संस्थांना भारतामध्ये संशोधनास जैविक संसाधनांचा वापर करण्यासाठी NBA ची पूर्व परवानगी बंधनकारक आहे. ओके, आता एखादा बघा अमेरिकेमधून एखादा माणूस आला आणि त्याला भारतामध्ये काहीतरी कुठलं तरी संशोधन करायचंय, जैविक संसाधनांचा वापर करायचे, तर त्याला NBA ची परवानगी घेतल्याशिवाय काही करता येणार नाही. बरोबर. समजा एखादा रशियाचा इथे माणूस आला, त्याला संशोधन करायचंय आणि त्याला आपल्या जैवविविधतेतल्या काही गोष्टींचा वापर करून काहीतरी नवीन शोध लावायचा, तर त्याला आधी NBA ची परवानगी घ्यावी लागेल आणि तरच तो इथे संशोधन करू शकतो. बरोबर. आता काही एखादा बघा पक्षी मित्र वगैरे असतो आणि तो समजा आता मॉरिशस मधून एखादा आला पक्षी मित्र, त्याला पक्ष्यांचा अभ्यास करायचा आहे, तरी सुद्धा त्याला NBA ची परवानगी घ्यावी लागेल, नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी. जैविक संसाधनासंबंधी बौद्धिक संपदा अधिकार मिळवण्यासाठी अर्ज करणे, बरोबर. तर जैविक संसाधनासंबंधी बौद्धिक संपदा अधिकार जो आहे तो सुद्धा मिळवण्यासाठी NBA कडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर NBA चं मुख्यालय चेन्नई येथे आणि तेथूनच GI मानांकन दिले जातात. NBA जे आहे नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी जे आहे त्यांचं मुख्यालय जे आहे ते चेन्नईमध्ये आणि तेथूनच GI मानांकन दिले जातात. GI मानांकन म्हणजे काय, जॉग्राफिकल इंडिकेटर. आता फॉर एक्झाम्पल सोलापूरच्या ज्वारीला GI मानांकन मिळालेलं आहे. म्हणजे ते हवामान, तिथली जमीन या पिकासाठी एकदम परफेक्ट आहे. म्हणजे काय, जॉग्राफिकल इंडिकेटर, GI मानांकन. ओके, तर हे सुद्धा देण्याचं काम कोण करतं, NBA. ओके, तर हे जैवविविधता अधिनियमन कायदा 2002 चा लक्षात ठेवा. एवढं सगळं ह्या चॅप्टर मध्ये आहे वन्यजीव संवर्धन. ओके, मग आता ह्याच्यामध्ये वन्यजीव संवर्धनामध्ये बघा आपल्याला आपल्या साध्या भाषेत लक्षात ठेवायचंय. कसं लक्षात ठेवायचं बघा. संवर्धनाची व्याख्या काय केली, IUCN. IUCN म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. ओके, तर त्याच्यामध्ये जे संवर्धनाची व्याख्या IUCN केली, IUCN ची स्थापना लक्षात ठेवा 5 ऑक्टोबर 1948. त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. त्यानंतर आपण बघू पुढे आपण जे बघितलं वन्यजीव संवर्धन म्हणजे काय, की पुढच्या पिढीच्या गरजा समजून घेऊन जास्तीत जास्त शाश्वत विकास करणे आणि जैवविविधतेचं व्यवस्थापन करणे, संवर्धन करणे म्हणजेच काय, संवर्धन. त्याच्यामध्ये आपण वन्यजीवाचं संवर्धन बघितलं, त्याचे 2 प्रकार, इन सेटू कॉन्झर्वेशन आणि एक्स सेटू कॉन्झर्वेशन. इन सेटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय, की त्याच्या मूळ स्थानी तो जिथे सापडतो, तो जिथे राहतो तिथंच त्याचं संवर्धन करणे. त्याच्यामध्ये आपण 3 पद्धती बघितल्या. वन्यजीव अभयारण्य म्हणजे विशिष्ट प्रजातीचं तिथे संवर्धन केलं जातं, फॉर एक्झाम्पल ताडो, ते आपण बघितलं. ओके, त्यानंतर नॅशनल पार्क बघितलं आपण, खूप साऱ्या प्रजातींचं एकाच ठिकाणी संवर्धन केलं जातं. आणि तिसरं बघितलं आपण जीवावरणीय राखीव क्षेत्र, जीवावरण राखीव क्षेत्र, बायोस्फिअर रिझर्व. जीवावरण राखीव क्षेत्राचा उद्देश काय आहे, की हे क्षेत्र 1000 हेक्टर एवढं मोठं असू शकतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या परिसंस्थेच्या प्रत्येक घटकाचं म्हणजे जीवाणूपासून एकदम मोठ्या प्राण्यांपर्यंत हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांचं परिसंस्थेचं संवर्धन केलं जातं. मग त्याचा उद्देश काय बघा, नैसर्गिक परिसंस्थांचं संवर्धन करणे,
तिथे आजूबाजूला जे काही मानव वस्ती आहे त्यांचा शाश्वत आर्थिक विकास करणे आणि पर्यावरण परिस्थितिकी त्याच्यावरती संशोधन अभ्यास, बरोबर, त्याच्यानंतर ट्रेनिंग प्रशिक्षण ह्या सगळ्या सोयी सुविधा पुरवणे हे सुद्धा जीवावर राखीव क्षेत्राचा उद्देश आहे. आपण तीन घटक बघितले जीवावर राखीव क्षेत्राचे. कुठले कुठले झोन आहेत आपण 3 झोन बघितले. पहिला होता ट्रान्झिशनल झोन संक्रमणात्मक क्षेत्र, जिथे मानवी वस्त्या शेती लोकांचा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण लोकांचं येणं जाणं, बरोबर, हे सगळं हे संक्रमणात्मक क्षेत्रामध्ये असणार कुठे ट्रान्झिशन झोन. त्याच्यानंतर आतमध्ये जे होतं ते बफर झोन, तिथे पर्यटन आहे रिसर्च सेंटर आहे ट्रेनिंग सेंटर आहे हे सगळं बफर झोन मध्ये. आणि कोर झोन मध्ये फक्त काय आहे मॅनेजमेंट देखरेख, तिथे मानवी हस्तक्षेप खूप कमी, तिकडे आतमध्ये कुणालाही जाऊ देत नाहीत, फक्त तिथले जे अधिकारी असतात IFS ऑफिसर वगैरे फक्त त्यांनाच तिथे कोर झोन मध्ये जायला परवानगी असते. तर हे 3 झोन लक्षात ठेवा ट्रान्झिशनल झोन बफर झोन आणि कोर झोन. त्याच्यानंतर आपण बघितलं एक्स सेटू कॉन्झर्वेशन. एक्स सेटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय त्याच्या मूळ स्थानापासून दूर केलेलं संवर्धन. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं राणीच्या बागेतील पेंग्विन, म्हणजे तिथं जिथं तो राहत नाही जिथे तो सापडत तिथून त्याला दूर ठिकाणी घेऊन जाणं आणि तिथं त्याचं संवर्धन करणं म्हणजेच काय आहे एक्स सेटू कॉन्झर्वेशन. मग त्याच्यानंतर आपण बघितलं कार्टाजेना करार आणि नागोया करार. कार्टाजेना करार कशासाठी तो 29 जानेवारी 2000 ला अंमलात अस्तित्वात आला, पण सप्टेंबर 2003 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. हा कशासाठी आहे जे काही जेनेटिकली मॉडिफाईड जे आहेत जेव्हा त्यांचा वापर करून बनवले जे काही पिकं फळं फुलं बियाणं प्राणी जे पण काय असेल ते एका देशातून दुसऱ्या देशात स्थानांतरित होतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा कार्टाजेना करार आहे. आणि नागोया करार कशासाठी की मी जे पण काही बनवेल त्याच्यासाठी मी जैवविविधतेतल्याच गोष्टींचा वापर करेल, बरोबर, आणि तरी सुद्धा मी माझा मालकी हक्क गाजवेल तर असं चालणार नाही. तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी हा करार. मग त्याच्यानंतर आपण बघितलं जैवविविधता कायदा 2002 आणि पर्यावरण कायदा 1980. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट बघितली NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, पर्यावरणाच्या संबंधित एक छोटं खंडपीठ आहे सुप्रीम कोर्टानेच बनवलेलं आहे, बरोबर. त्याची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 ची आहे, बरोबर. त्याचं जे हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे. पुणे भोपाळ चेन्नई इकडे त्यांची खंडपीठ आहेत आणि शिमला शिलाँग आणि जोधपूर या ठिकाणी फिरती खंडपीठे आहेत. तर हे लक्षात ठेवा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. एवढं सगळं हे आपण ह्या चॅप्टर मध्ये बघितलं. आता आपण बघूया पुढचा एक चॅप्टर छोटासा आणि मग आपण थांबू. बघा परिस्थिती आणि काही मूलभूत संकल्पना. आता हे एक 7-8 संकल्पना आहेत बघा, ह्याच्यावरती प्रश्न असतो ते तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. ओके, परिस्थिती आणि काही मूलभूत संकल्पना. आता बघूया पहिली संकल्पना काय आहे विकिरण डिस्पर्सल. ओके, बघा काय आहे एखाद्या क्षेत्रातून बाहेर स्थलांतराच्या दरास विकिरण असे म्हणतात. एखाद्या क्षेत्रातून बाहेर जे मायग्रेशन होतं स्थलांतर होतं त्याचा जो काही दर आहे त्याला काय म्हटलं जातं विकिरण डिस्पर्सल. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दुष्काळी भागातून शहराकडे होणारं स्थलांतर, बरोबर, ते म्हणजेच काय आहे विकिरण. काय आहे विकिरण. फॉर एक्झाम्पल आता सोलापूर सारखा एक दुष्काळी भाग आहे, बरोबर, तर तिथून किंवा आता सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका घ्या मंगळवेढा आमचा तालुका दुष्काळ आहे, मग तिथून समजा पुण्यात काही लोक आली, बरोबर ना, आता 1000 लोक आली, मग तो जो काही दर आहे त्यालाच काय म्हटलं जातं विकिरण. बघा आता पुढे डिम्स किंवा स्थानिक जीवसंख्या काय आहे. आता ही दुसरी संकल्पना ही विकिरण संपली डिस्पर्सन संपली. एखाद्या क्षेत्रातून बाहेर स्थलांतराच्या दरास विकिरण असे म्हणतात. आता डिम्स किंवा स्थानिक जीवसंख्या म्हणजे काय बघा एकाच प्रजातीच्या भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या झालेल्या जीवसंख्यांना डिम्स असे म्हणतात. एकच प्रजाती पण भौगोलिक दृष्ट्या काय झालेले वेगळे झालेले आणि अशा जीवसंख्यांना काय म्हटलं जातं डिम्स. आता हत्ती फॉर एक्झाम्पल भारतीय हत्ती आणि आफ्रिकेतील हत्ती. आता हत्ती एकच प्रजात आहे पण भारतातला हत्ती काळा असतो आफ्रिकेतला हत्ती असा पांढरा पांढरा असतो का कारण भौगोलिक परिणाम, बरोबर ना, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या झालेल्या जीवसंख्यांना काय म्हटलं जातं डिम्स. कारण आफ्रिकेतलं तापमान हवामान जे वेगळे बघा त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या तो वेगळा दिसतो. किंवा माणसांचं उदाहरण घ्या, बरोबर ना, अमेरिकेतली माणसं वेगळी दिसतात चीनची माणसं वेगळी दिसतात भारतातली माणसं वेगळी दिसतात का भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या झालेल्या जीवसंख्या म्हणजे भौगोलिक परिणामामुळे वेगळ्या असलेल्या त्यालाच काय म्हटलं जातं
डिम्स किंवा स्थानिक जीवसंख्या. आता पुढे बघा, पुढची संकल्पना विस्तारणारी जीवसंख्या, एक्सपांडिंग पोल्युशन. बघा, यामध्ये जन्मदर हा जास्त असतो आणि मृत्यूदर हा कमी असतो. भारत देशाची लोकसंख्या, बरोबर ना. आता बघा, सगळ्यात जास्त लोकसंख्या लॉकडाऊन मध्ये आपल्या देशात वाढलेली आहे. आणि सगळ्यात जास्त, आता काल परवाच न्यूज घेतली मी सकाळच्या सेशन मध्ये, तर कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त HIV पेशंटची संख्या सुद्धा महाराष्ट्रात वाढलेली. बघा, त्याच्यामध्ये विस्तारणारी जीवसंख्या म्हणजे काय, यामध्ये जन्मदर हा जास्त असतो आणि मृत्यूदर हा कमी असतो, भारत देशाची लोकसंख्या. त्यानंतर बघा, स्थिर जीवसंख्या म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर हा सारखाच असतो, चीन देशाची लोकसंख्या, बरोबर ना. जन्म आणि मृत्यू म्हणजे दर जो आहे तो सारखा, जेवढे मरतात तेवढे जन्माला, म्हणजे सेम. ओके. त्यानंतर घटणारी जीवसंख्या, याच्यामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा जास्त असतो, जपान देशाची लोकसंख्या. आता सध्या आपल्या भारत देशामध्ये युथ खूप आहेत बघा, तरुणांचा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं, बरोबर. चीन असेल, जपान असेल, इकडे आता सगळी म्हातारी म्हातारी लोक आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं आता परत की तुम्ही जास्त मुलं जन्माला घाला, कारण तिथे आता युथ नाहीये, बरोबर ना. म्हणजे जपानमध्ये तर म्हणजे मृत्यूदर जास्त आहे, जन्मदर कमी आहे. त्याला काय म्हटलं जातं, घटणारी जीवसंख्या. विस्तारणारी जीवसंख्या म्हणजे जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी. स्थिर जीवसंख्या म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर समान. आणि घटणारी जीवसंख्या म्हणजे मृत्यूदर जास्त आणि जन्मदर कमी. आता बघा, धारण क्षमता काय असतं. कुठलीही जीवसंख्या जास्त काळासाठी एकसारखी सतत वाढू शकत नाही, बरोबर आहे. कारण सतत एक समान असं वाढू शकत नाही ना, म्हणजे कधी कमी कधी जास्त अशी. ज्या पातळीच्या वर जीवसंख्येमध्ये विशेष वाढ होऊ शकत नाही, त्या पातळीस परिसंस्थेची धारण क्षमता असे म्हणतात. म्हणजे एक विशिष्ट पातळीपर्यंत तिची जर संख्या गेली तर त्याच्यामध्ये परत वाढ होत नाही, अशा पातळीला काय म्हटलं जातं, परिसंस्थेची धारण क्षमता. आता ही कॅपॅसिटी जी आहे ती कॅपिटल के अक्षराने दर्शवली जाते. ओके. कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, धारण क्षमता, ती कॅपिटल के या अक्षराने दर्शवली जाते. आता धारण क्षमतेची तर बघा, आपण इथं दिलेलं आहे, वाढणारी संख्या, संख्या कमी होणे आणि स्थिर संख्या. ओके. हे अशी धारण क्षमता आहे. धारण क्षमता म्हणजे काय, कुठलीही जीवसंख्या या जास्त काळासाठी एकसारखी राहू शकत नाही. ती एक विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचली तर त्याच्यानंतर परत वाढ होऊ शकत नाही, त्यालाच काय म्हटलं जातं, धारण क्षमता. आणि धारण क्षमता ही कॅपिटल के या अक्षराने दाखवली जाते. ओके. एवढं सगळं लक्षात ठेवा. पुढे बघा, आता इकोटोन. या सगळ्या कन्सेप्ट आहेत, याचं म्हणजे काय खूप मोठं लॉजिक नाही, सगळ्या जस्ट कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत. आता इकोटोन म्हणजे काय बघा, दोन जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेश किंवा दोन जीव समुदायातील लगतचा प्रदेश म्हणजे इकोटोन. ओके. आता दोन जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे कॉमन स्पेस जो आहे त्यालाच काय म्हटलं जातं, इकोटोन. आता फॉर एक्झाम्पल, पुरण आणि जंगल यामधील भाग किंवा नदी किनाऱ्याने दलदलीय क्षेत्र. ओके. आता कुरण आणि जंगल ह्यामधला जो काही भाग आहे तो म्हणजेच काय आहे, इकोटोन. ओके. आता इकोटोन मध्ये जैविकता जास्त आढळते का, कारण स्थानिक प्रजाती असतात आणि इकोटोन मध्ये स्थलांतरित झालेल्या प्रजाती सुद्धा असतात. आता इकोटोन म्हणजे काय, की दोन क्षेत्रांच्या मधला संक्रमणात्मक भाग म्हणजे काय, इकोटोन. आता कुरण म्हणजे फक्त गवत असतं बघा, बरोबर. आणि जंगल म्हणजे खूप वेगवेगळे सगळे प्राणी असतात. आता तिथल्या त्या दोघांच्या मधला जो काही क्षेत्र आहे ते म्हणजे काय आहे, इकोटोन आहे. आता काही इकोटोन जे आहे तिथे बघा, या कुरणातले पण प्राणी येणार, जंगलातले पण प्राणी येणार, बरोबर. तर तिथे त्यामुळे प्रजातींची संख्या ही जास्त असते, किंवा त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले प्राणी पण जास्त असतात का, कारण त्यांना कुरणात मधून पण काही अन्न ह्याच्या सोर्सेस उपलब्ध होतात, जंगलामधले पण काही सोर्सेस उपलब्ध ह्याच्यामध्ये होऊ शकतात. तर दोन जीवसमुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश किंवा दोन लगतच्या जीवसमुदायामधील प्रदेश म्हणजेच काय आहे, इकोटोन. हे कुरण आणि ह्याचं लक्षात ठेवा. आता बघा, एज इफेक्ट, सीमा परिणाम. एक इकोटोन किती प्रजातींना अधिवास व अन्न देऊ शकतो याचं प्रमाण म्हणजेच काय आहे, एज इफेक्ट. आता इकोटोन म्हणजे काय सांगितलं आपण, दोन जीवसमुदायाच्या लगतचा प्रदेश किंवा दोन जीवसमुदायाचा संक्रमणात्मक प्रदेश. मग आता एक इकोटोन किती प्रजातींना अधिवास व अन्न देऊ शकतो त्यालाच काय म्हटलं जातं, एज इफेक्ट, सीमा परिणाम. आता पुढे बघा, निश.
परिस्थितिकीय सुस्थान NICH त्याचं मराठीत प्रोनाउन्सिएशन होतं निश. एक कन्सेप्ट आहे बघा पर्यावरणातली, बघू आपण. परिस्थितिकी विज्ञानातील ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि कोणत्याही सजीवाचे परिस्थितिकीय सुस्थान हे त्या सजीवाचे समुदायातील असणारे स्थान दर्शवते, ठिकाण. म्हणजे कुठे राहतो तो बाबा, मग त्याच्यावरून आपलं काय ठरतं, परिस्थितिकीय सुस्थान ठरतं. ओके, सजीवाचं असणारं समुदायातील स्थान दर्शवतं. काय, त्याचं राहण्याचं ठिकाण. ओके, त्याचं सुस्थान, तो कुठे राहतो. ओके, दोन सजीवांचे परिस्थितिकीय सुस्थान एक असणे याचा अर्थ की त्यांचा अधिवास आणि अन्न साखळीतील त्यांचे स्थान समान असणे. साहजिकच या दोन सजीवांमध्ये अधिवासासाठी किंवा अन्नासाठी स्पर्धा निर्माण होईल. फॉर एक्झाम्पल, कुर्णामध्ये आढळणारे हरणे आणि वनगायी परिस्थितिकीय व अन्न साखळीमध्ये सारखे ठिकाणी आहेत. बरोबर. आता निश म्हणजे काय, की एखाद्या प्राण्याचं सुस्थान, परिस्थितिकीय सुस्थान. पण जर परिस्थितिकीय सुस्थान जर एक असेल तर तिथे अन्नासाठी, बरोबर, अधिवासासाठी स्पर्धा लागू शकते. आता कुर्णामध्ये आढळणारी हरणं आणि जंगलात आढळणारी वनगाई हे कशावरती अवलंबून आहेत, अन्नासाठी गवतावर. मग त्याच्यामध्ये त्यांची भांडणं लागू शकतात. बरोबर. आता आपलं घर आहे, बरोबर ना. आता घरामध्ये आपण आपल्या बहीण भावांसोबत राहतो, मग त्यांचं पण परिस्थितीचं सुस्थान आणि आपलं परिस्थितीचं सुस्थान एकच आहे. म्हणजे आपण एकाच घरात राहतो, म्हणजे आपल्या गरजा सुद्धा सेम असणार आहेत. बरोबर. म्हणजे त्याला जे खायला पाहिजे ते मला पाहिजे, मला जेवढा खर्च आहे त्याचा पण तेवढाच खर्च असतो, म्हणजे सगळ्या गोष्टी सेम असतात. मग तिथे आपली भांडणं होतात बघा कधी कधी. म्हणजे आपल्या घरातलीच उदाहरण दिल्यावर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे निश म्हणजे काय असतं किंवा परिस्थितीचं सुस्थान म्हणजे काय असतं. म्हणजे ज्यावेळेस गरजा सेम असतात त्यावेळेस मग अन्नासाठी आदिवासासाठी भांडण होते बघा. कधी कधी आपण असं झोपलो तर माझी इथपर्यंत जागा आहे, तुझी इथपर्यंत जागा आहे, आपण असं भांडतो की नाही आपल्या बहीण भावासोबत. तेच म्हणजे काय आहे, निश आहे, परिस्थितिकीय सुस्थान. ओके, म्हणजे ज्या सजीवाचं समुदायातील असणारं स्थान दर्शवते ते म्हणजेच काय आहे, निश. म्हणजे जिथे आपण ज्या लेवलवरती आहोत, जिथे आपण राहतो तिथं जर सेम असेल सुस्थान तर तिथे आपल्या अन्नासाठी आणि आदिवासासाठी स्पर्धा निर्माण होते. ते म्हणजे निश. आता पुढे बघा इको टाईप. आता हे काय सांगतं बघा, इको टाईप संकल्पना सजीवांच्या सवयी दर्शवतात, इको टाईप. आणि कीस्टोन स्पेसिस म्हणजे बघा काय आहे, जैविकतेचे रक्षण करणाऱ्या प्रजातींना कीस्टोन स्पेसिस असे म्हणतात. जैविकतेचं रक्षण करणाऱ्या प्रजातींना कीस्टोन स्पेसिस. प्रशांत महासागराच्या समुद्रकिनारी पायसेस्टर ओकेरियस आणि उत्तम कीस्टोन प्रजातीचं उदाहरण आहे. त्याचे आवडते भक्ष्य मिरिलस कॅलिफोर्नियास शिंपला हे आहे. आणि मोलुस्कामध्ये हे आढळतं बघा. आणि हमिंग पक्षी हा वाळवंटातील कीस्टोन म्हणून प्रसिद्ध आहे. हा पक्षी वाळवंटातील वनस्पतीचे परागीकरण घडवून आणून तेथील उत्पादकता व जैवविविधता वाढवण्यासाठी मदत करतो. परागीकरण म्हणजे काय बघा, जे पक्ष्यांच्या विष्ठेवाटे वनस्पती तयार होतात त्याला काय म्हटलं जातं, परागीकरण. ऑइल झॅपर हे पण कीस्टोन स्पेसिसचं एक महत्वाचं उदाहरण आहे. कीस्टोन स्पेसिस. ओके, तर हे एवढं सगळं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. कीस्टोन स्पेसिस म्हणजे ज्या जैवविविधता, ज्या प्रजाती जैवविविधतेचं संवर्धन करतात त्या म्हणजेच काय आहेत सगळ्या याच्यामध्ये कीस्टोन स्पेसिस. तर ह्या सगळ्या एवढ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना नीट व्यवस्थित समजून घ्या. विकिरण म्हणजे एका क्षेत्रातून बाहेर स्थलांतराच्या ज्या काही दर आहे त्याला विकिरण म्हटलं जातं. डिम्स म्हणजे भौगोलिक क्षेत्रामुळे एकाच प्रजातीमध्ये जो काही झालेला बदल आहे तो म्हणजे डिम्स. ओके, मग त्याच्यामध्ये विस्तारणारी जीवसंख्या, बरोबर. त्याच्यामध्ये काय असतं, जन्मदर जास्त मृत्यूदर कमी. ती जीवसंख्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर समान असतो आणि घटणाऱ्या जीवसंख्येमध्ये मृत्यूदर जास्त आणि जन्मदर कमी असतो. ओके, आणि धारण क्षमता म्हणजे काय, एखादी जीवसंख्या कधीच समान वाढू शकत नाही, तर ती एका ठराविक काळानंतर ती थांबते बघा, स्थिर होते, बरोबर. आणि तिची वाढ होऊ शकत नाही, त्यालाच काय म्हटलं तर धारण क्षमता. ती कॅपिटल के अक्षराने दाखवली जाते. इकोस्टोन म्हणजे काय, दोन जीवसमुदायांच्या मधला भाग, संक्रमणात्मक प्रदेश, त्याला काय म्हणतो, इकोस्टोन. त्याच्यामध्ये कुरण आणि जंगलामधला जो काही भाग आहे तो म्हणजेच काय आहे, इकोटोन. मग इकोटोन मध्ये जैविकता जास्त असते, तिथल्या स्थानिक प्रजाती असतात, स्थलांतरित झालेले प्रजाती असतात, त्यांना तिथे अन्नधान्य हे सगळं अन्नाचे पुरवठा भरपूर होतो, त्यामुळे तिथे जास्त प्रजाती असते बघा. आणि एज इफेक्ट म्हणजे काय, की एक इकोटोन किती प्रजातींना आदिवासाने अन्न पुरवू शकतो त्याचं जे काही प्रमाण आहे त्यालाच काय म्हटलं जातं, एज इफेक्ट. निश म्हणजे काय आहे, परिस्थितीय सुस्थान आहे. म्हणजे
परिसंस्थेमध्ये तुमचं जे काही अधिवासाचं स्थान आहे त्याच्यावरून तुमचं परिस्थितीकीय सुस्थान ठरतं. पण परिस्थितीकीय सुस्थान असल्यामुळे दोन सजीवांमध्ये अन्न अधिवास त्याच्यावरून स्पर्धा निर्माण होऊ शकते. इकोटाईप म्हणजे काय बघा, सजीवांच्या सवयी दर्शवणारी संकल्पना आहे. आणि कीस्टोन स्पेसिस म्हणजे काय आहे, जैविकतेचं रक्षण करणाऱ्या प्रजातींना कीस्टोन स्पेसिस असं म्हणतात. तर हे दोन चॅप्टर जे आहेत ते आता आपण इथे संपवलेले आहेत. एक म्हणजे वन्यजीव संवर्धन आणि दुसरं म्हणजे परिस्थितीच्या काही मूलभूत संकल्पना. ओके, तर त्याच्यानंतर आपण पुढच्या सेशनला महत्वाच्या परिसंस्था घेणार आहोत आणि परिस्थिती अनुक्रमण हे दोन चॅप्टर घेणार आहोत. आपलं संपेल, म्हणजे तिन्ही ग्रुप आपले संपतील. आणि मग त्याच्यानंतर पर्यावरणाच्या रिलेटेड करंट जे आहे, चालू घडामोडी, त्या सगळ्या आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग सगळे आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये करंटच्या रिलेटेड पर्यावरणाचे प्रश्न आणि UPSC पूर्व मध्ये पर्यावरणाच्या रिलेटेड आलेले प्रश्न, हे सगळे प्रश्न सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा प्रश्न कसा विचारला जातो. आता हे जर आपण 12 चॅप्टर जे मी बनवलेले आहेत ते कुठल्याही पुस्तकातले वगैरे असे बनवलेले नाहीत. तर सिलेबस समोर ठेवला आणि त्याच्यातला प्रत्येक घटक कसा कव्हर होईल तेवढे त्याचा अभ्यास करून हे 12 चॅप्टर मी बनवले. म्हणजे कुठल्याही पुस्तकात आधार कुणी बनवलेलं नाही. तर सिलेबस डोळ्यासमोर ठेवून मी 12 चॅप्टर माझ्या पद्धतीने बनवले. त्याचं 3 ग्रुपमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं, म्हणजे मुलांना त्या अभ्यासासाठी सोपं जावं ह्या हिशोबाने. ओके, तर आपण आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न जर एकदा बघितले तर तुम्हाला समजून घ्या त्याच्या रिलेटेडच सगळे प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काय नसणार आहे. फक्त तुम्हाला करंट चालू घडामोडीचा मात्र ह्याला कनेक्ट द्यावा लागेल. करंट बेसिक रिलेटेड तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्यावरणाच्या वाचायला लागतील, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि आधीचे सगळे झालेले प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. तर ही PDF मी आता इथे क्लोज करते. तर बघा, आज आपण वन्यजीव संवर्धन आपल्या तिसऱ्या ग्रुप मधला पहिला चॅप्टर आपण घेतला. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा इन सिटू कॉन्झर्वेशन, एक्स सिटू कॉन्झर्वेशन. इन सिटू कॉन्झर्वेशन मध्ये परत 3 पद्धती, त्याच्यामध्ये वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि जीवावरण राखीव क्षेत्र रिझर्व. ओके, तर त्याच्यामध्ये आपण जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये परत बघितलं की आपण निसर्गाचे संवर्धन करणे, बरोबर. त्याच्यानंतर मानवी वस्तीचे जे काही शाश्वत आर्थिक विकास करणे आणि सगळ्या ज्या काही पर्यावरण रिलेटेड शिक्षण, ट्रेनिंग, प्रशिक्षण यासाठी सोयी सुविधा पुरवणे. त्याच्यामध्ये परत 3 झोन बघितले आपण, ट्रान्झिशनल झोन, बफर झोन आणि कोर झोन. हे सगळं लक्षात ठेवा. एक्सेटू कॉन्झर्वेशन म्हणजे तो जिथे आहे तिथून त्याला दूर नेणे आणि त्याचं संवर्धन करणे म्हणजे एक्सेटू कॉन्झर्वेशन. आणि इनसेटू कॉन्झर्वेशन म्हणजे तो जिथे सापडतो, तो जिथे आढळतो तिथंच त्याचं संवर्धन करणे. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की काटाजिना करार, नागोया करार, जैविकता करार 2002, पर्यावरण संवर्धन कायदा 1986 बघितला, NGT बघितलं, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल 18 ऑक्टोबर 2010 ची त्याची स्थापना आहे, त्याचं हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे. हे सगळं एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि पर्यावरणीय ज्या काही परिस्थितीच्या मूलभूत संकल्पना हे सगळं याच्यामध्ये लक्षात ठेवा. विकिरण, डिम्स, बरोबर, विस्तारणारी जीवसंख्या, स्थिर जीवसंख्या, बरोबर, हे जेवढं सगळं याच्यामध्ये लक्षात ठेवा. इकोटोन काय आहे, एज इफेक्ट काय आहे, निश काय आहे, बरोबर, कीस्टोन काय आहे, बरोबर, इकोटाईप काय आहे, एवढ्या सगळ्या ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. परत आपण पुढच्या सेशन मध्ये आपले राहिलेले जे काही 2 चॅप्टर आहेत ते आपण संपवूया. म्हणजे सगळं एकदम संपवलं की सगळं तुमच्या डोक्यावरून जातं. त्यामुळे आपण 2-2 चॅप्टर प्रत्येक सेशन मध्ये संपवत असतो. आता फक्त आपले 2 चॅप्टर राहिलेले आहेत तिसऱ्या ग्रुपमध्ये, म्हणजे आपला पर्यावरणाचा सगळा सिलेबस संपेल. ओके, तुम्ही तुमच्याकडे जर सिलेबस असेल मेन्स आणि पूर्वचा, तर तुम्ही त्याच्यातला बघा. त्यातला एकही जर घटक माझ्याकडून शिकवायचा राहिला तर लगेच तुम्ही सांगा मला की मॅडम हे राहिलेलं आहे, म्हणून मग आपण जे काय राहिलं असेल ते घेऊ. शक्यतो राहणार तर नाहीच आहे. प्रत्येक घटक आपण याच्यामध्ये सिलेबस प्रमाणेच ह्या 12 चॅप्टर मध्ये घेतलेला आहे आणि तो प्रत्येक घटक कव्हर केलेला आहे. फक्त आता आपल्याला करंट बेस जे आहे ते सगळं घ्यायचं आहे आणि आधीचे झालेले सगळे प्रश्न ते सुद्धा आपण सगळे घेणार आहोत. तर पर्यावरणामध्ये मला नाही वाटणार की कुणाला आउट ऑफ आउट मार्क मिळणार नाहीत, कारण सगळ्यांना आपण जर एवढं केलं तर नक्कीच आपल्याला सगळ्या तुम्हाला विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी सुद्धा मार्क प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये मिळू शकतात. पण तुम्हाला त्यावेळी जे काही करंट आहे ते फक्त तुम्हाला त्याचा टच जो आहे तो तुमच्या अभ्यासाला द्यावा लागणार आहे. तर आता आपण तात्पुरता निरोप घेतोय. परत पुढच्या सेशन मध्ये आपण भेटणार आहोत. बायोटेक्नॉलॉजी पण आपण कव्हर करतोय. प्रिलिमचं जर नोटिफिकेशन आलं तर आपण मग
जनरल सायन्स जो आहे प्रिलिम्सला जो सगळ्यात मोठा जास्त प्रश्न विचारला जाणारा विषय आहे तो आपण घेऊया. कधी? प्रिलिमचं नोटिफिकेशन आल्यानंतर. मग तात्पुरतं आपण सायन्स टेक्नॉलॉजीज घेत आहोत. तर ते आपण कंटिन्यू करू आणि आपलं पर्यावरण जे आहे ते आपण संपवूया. ओके? तर खूप खूप धन्यवाद. परत आपण पुढच्या सेशनला भेटूया.